नमस्कार. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या समितीमार्फत या ठिकाणी आपण एका संघटन बांधणी आणि त्याचबरोबर आता सध्या जे काही प्रकरण चालू आहे खराब त्या प्रकरणाबद्दल त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तर म्हणजे सुरुवातीला या सगळ्या बाबतीत अनिसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि अनिस या संदर्भात जेवढा प्रयत्न करायचा तो प्रयत्न चालू आहे आणि त्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य संघटक आदरणीय हरिभाऊ पातोडे सर आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर सर, ज्येष्ठ मार्गदर्शक कैलास मोहिते सर हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत. त्यांचा मागच्या वेळेला विदर्भ दौरा झाला, त्यानंतर ते कोकण दौऱ्यावर सध्या आहेत आणि आम्हाला आनंद होतोय की आज ते या ठिकाणी ते रायगड आमच्या रायगड टीमला ते भेट द्यायला आलेले आहेत. सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. या तिन्ही जे काही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांचं शब्दसमुद्राने स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपण सुरुवातीला थोडेसे आपले लोक अजून येत आहेत म्हणून या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात करण्या अगोदर आपण आपली प्रत्येकाने ओळख करून द्यावी आणि त्या ओळखीच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या प्रकरणाबद्दल म्हणजे जे काही आता सध्या बराच प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाबद्दल आणि अनिसच्या भूमिकेबद्दल किंवा अनिसच्या कामाबद्दल त्याच्या संघटनेबद्दल अजून काय करायला हवं या बाबतीत आपण थोडं बोलावं. तर मला असं वाटतं की आपण इकडे माळी सर आहेत, माळी सरांपासून सुरुवात करूया. माळी सर तुमची ओळख करून द्या आणि आपण पुढे जाऊया. या सर. नमस्कार, मी विलास माळी मुंबईला शिक्षक आहे आणि या सेक्टर 18 मध्ये शिकायला राहतो. आमच्या संस्थेची मीटिंग इकडे होती आणि आता हा कार्यक्रम आहे म्हटलं तर बघूया म्हणून मी बघायला येऊन गेलो सही वगैरे करून. अगदी मी पाहिलेलं असताना मी सांगलीला माझं शिक्षण झालं आणि विद्यापीठ शिक्षण कोल्हापूरला झालं. तर त्या काळामध्ये नरेंद्र दाभोळकर परत ते मस्के वगैरे हे यांचं आणि कार्यांचं खूप चांगल्या प्रकारे चालत होतं. त्यांचे ते कार्यक्रम जे आहेत ते आम्ही अटेंड केलेले. तर माझे एक मित्र आहे चंद्रशेखर चिंचोळे म्हणून, गणेश चिंचोळे नाव वगैरे ऐकलं असेल, ते डोंबिवलीला राहतात. तर त्यांचं पण अनिसचं कार्य चालूच आहे. मग म्हटलं की बघूया की आता हा जो कालावधी आहे मला तरी असं वाटतं की इतक्या विकसित राष्ट्रामध्ये म्हणूया की बुद्धीच्या दृष्टिकोनातून आपण विकासाच्या दिशेने जायला पाहिजे. तरी सुद्धा हे जादूटोणे वगैरे कायदा करूनही चालत आहे. नेमकं काय झालंय याचं काय उत्तर कुठे मिळेल का? हा काही कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने थोडीशी चर्चा होईल, कानावर सुद्धा कळतील, दोन विचार ऐकायला मिळतील म्हणून हा कार्यक्रम मी अटेंड करतो. धन्यवाद. नमस्कार, मी तन्वी झनकर. मी TYBA इकॉनॉमिक्स मध्ये शिकत आहे. आताच म्हणजे आमचं आता 6वं सेमिस्टर आहे. आता त्याचं म्हणजे परीक्षा आहे पुढच्या महिन्यात, याच महिन्यात म्हणजे. आणि मी खरं तर मला म्हणजे या समितीमध्ये गुलाब बागवान याच्या थ्रू मला समजलं की असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे वगैरे. आणि मला कसं समाजसेवा वगैरे मध्ये खूप आवड आहे. कारण की आता सध्या आमचं म्हणजे युनिव्हर्सिटीचं लेवलचं रिसर्च कॉम्पिटिशन होतं. त्यावेळेस आम्हाला म्हणजे तृतीयपंथी समाजावरती आम्ही रिसर्च केला आणि तेथे आम्ही क्रमांक मिळवला. त्यावेळेस आम्हाला वाटलं की काहीतरी सोशल वर्क पण मी करू शकते, मला असं समजलं. आणि त्यामुळे असं वाटतं मला की मी पुढे जाऊन असं काहीतरी वेगळं पण करावं. कारण की आता शेवटचं वर्ष सुद्धा आहे आणि पुढे करिअर सुद्धा करता करता समाजसेवा देखील करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी या समितीमध्ये आलेले आहे. थँक्यू.
नमस्कार. मी गुलाब हुसेन बागवान. अ, गेली 1.5 वर्षापासून या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये नरेंद्र जाधव सर असतील त्यांच्यासोबत कनेक्ट आहे. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये एक कार्यक्रम आपण शिवाजीनगर येथे राबवलेला होता. त्यामध्ये खानविलकर सर आपण होतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून मला या सगळ्या गोष्टी समजल्या आणि मी त्यावेळेला नरेंद्र जाधव सर यांच्याशी कनेक्ट होऊन जॉईन म्हणजे समिती मी पण तुमच्यासोबत काम करेन म्हणून आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून मी त्यांच्यासोबत जॉईन झालो. त्याच्यानंतर एक आपली बैठक झाली, त्याच्यामध्ये देखील सहभागी होतो, जी नरेंद्र जाधव सर यांच्या घरी झालेली होती आणि त्याच्यानंतर मला अजून त्याबद्दल अधिकच कळालं. त्याच्यानंतर मी एका संस्थेमध्ये सेवासेवी फाउंडेशनमध्ये आम्ही म्हणजे जे अर्बन एरियामध्ये जे लोक राहतात त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो आणि आमचं 9वं वर्धापन दिन होतं आणि त्या वर्धापन दिनानिमित्त मुलांना काहीतरी कळावं किंवा काहीतरी नवीन संदेश पोहोचावा यासाठी देखील आपण एक त्या ठिकाणी प्रोग्राम आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये मोहिते सर होते, जाधव सर होते, फंगाळ सर होते, हिरे सर होते. त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि त्यानंतर म्हणजे ज्या काही वेळेला मला कनेक्ट होता येत नव्हतं मीटिंगला वगैरे कॉलेजच्या कारणामुळे, परंतु आता कॉलेजचं काहीच दिवस राहिलेले आहेत आणि याच्या पुढं जो MA वगैरे असेल या सगळ्या गोष्टी या होत राहतात. परंतु त्या होत असताना या सगळ्या म्हणजे सामाजिक कामामध्ये देखील आणि हा जो काम आहे, हा जो वर्क आहे तो खरंच आपल्या म्हणजे एक आम्ही युवा म्हणून आमच्याकडून लोकांपर्यंत अधिकचा कळावा. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून असू शकतो किंवा जे आपण प्रोग्राम करतो त्याच्या माध्यमातून जे असू शकतो. म्हणजे विज्ञानाचा प्रसार हे लोक विसरून अंधश्रद्धेकडे जी त्यांची वाटचाल आहे ती थांबवावी यासाठी आपला काहीतरी आपण एक रोल म्हणून एक नागरिक म्हणून काहीतरी करू शकतो या हेतूने मी याच्यामध्ये उतरलोय आणि नक्कीच मला वाटते म्हणजे नक्कीच मी गुड काम करण्यासाठी या ठिकाणी मदत करेन. धन्यवाद. नमस्कार. मी पंडित पंगार शिक्षक म्हणून काम करतो. आम्ही सगळे स्टाफ मेंबर आहोत. हिरे सर, मी, मेघा सर आलेले आहोत आणि जाधव सरांबरोबर आम्ही अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर मी काम करतो. तर लहानपणापासून मी सोशल वर्क करते. मुंबईमध्ये असताना 35-40 वर्षापूर्वी तेव्हापासून मी सोशल वर्क करतोय आणि आपलं रायगड कार्यकारिणीमध्ये मी प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करतो. काय असेल तर ते ठीक. थँक्यू. माझं नाव सुनील हिरे. तर मी कोकण एज्युकेशन सोसायटी विखे हायस्कूल या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतोय. मी आणि जाधव सर त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मी अनिसामध्ये रायगड शाखेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. तर या मागील काही वर्षात रायगड शाखेमार्फत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रायगड शाखेमार्फत अनेक उपक्रम राबवले गेले. अनेक कार्यक्रम आपण वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले. म्हणजे काही शाळांमध्ये गेलो होतो, BEd कॉलेज असेल किंवा इतर काही सांस्कृतिक ठिकाणं अशी होती की त्या ठिकाणी आम्ही जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्य नेमकं काय, त्यांची भूमिका काय आणि त्यांचा उद्देश आम्ही त्यांना समजून पटवून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलेलो आहोत. आणि आज देखील अतिशय या काळात अतिशय गरज आहे या गोष्टीची की लोकांचं
ज्या लोकांच्या मनात असणाऱ्या ज्या काही गैरसमज आहेत किंवा ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या दूर करणं हे ते खूप अतिशय महत्वाचं असं आहे. कारण आजकाल आपण बघतो जे सुशिक्षित वर्ग जो आहे तो अशिक्षितपेक्षा सुशिक्षित लोक अधिक बळी पडतात. म्हणजे जे काही सामाजिक शोषण किंवा आर्थिक लैंगिक शोषण होत असतं. तर या शोषणाला बळी तसं बघायला गेलं तर अशिक्षित असतील ठीक आहे, व आता तो शिकलेला आपण समजू शकतो. पण आता जे प्रकरण आपण बघितलं नाशिकचं त्यात सर्व सुशिक्षित लोकांचा समावेश आपण बघतोय. आणि अगदी हायफाय सोसायटीतले चांगल्या सोसायटीत जे वावरत आहेत अशा लोकांचा त्या ठिकाणी समावेश आहे. त्या ठिकाणी त्यांचं शोषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर हे होऊ नये यासाठी आपल्या या भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत आज जी बैठक बोलवली आहे त्यात निश्चितच या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यानंतर हरिभाऊ पाटोळे साहेब, खानविलकर साहेब हे आता आपल्याला मार्गदर्शन करतीलच आणि त्या दृष्टीने आपण यापुढे देखील प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार, मी रवींद्र अभंग करंजाडे येथे राहतो. माझे मित्र बावस्कर यांच्या मार्फत मी आपल्या समितीमध्ये आहे. जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतो मी येण्याचा प्रयत्न करत असतो आणि इतर लोकांनाही आपल्याकडे त्याच्या कामाचा मी त्यांना सांगत असतो. धन्यवाद. मी जे के कुंभार सर, याच शाळेमध्ये 32 वर्ष गणित शिक्षक होतो आणि पर्यवेक्षक म्हणून गेल्या वर्षी 2024 रिटायर झालेले आहे. रिटायरमेंट नंतर रात्रशाळा आमच्याकडे आहे, तिथे 10वीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो आणि इतर वेगवेगळ्या शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल, त्या आश्रमशाळा असतील अशा अनेक छोट्या मोठ्या शाळांमध्ये मुलांना गणिताचं मार्गदर्शन करतो. या विषयासंदर्भामध्ये बऱ्याच वेळेला जाधव सरांशी बोलणं होतं. त्यांचे मित्र हिरे सर आहेत, अंबाळ सर आहेत, आणखी विकेश्वरमधील हा विषय थोडासा विज्ञानाशी सुसंगत असल्यामुळे विज्ञान शिक्षक त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असतात. आणि जाधव सरांचं खरं म्हणजे कौतुक करावं थोडं आहे की लोकांचा सहभाग जरी जास्त मिळत नसेल तर जाधव सर स्वतः प्रयत्न करतात. आणि मग विज्ञान दिन असेल किंवा विज्ञान प्रदर्शन असेल, 2024ला मी इथेच पर्यवेक्षक होतो आणि आमच्याकडे जिल्हा विज्ञान प्रदर्शन होतं आणि अशी संधी जाधव सर कधी सोडत नाही. आता त्यांनी फोन केला सर आपल्याला असं कार्यक्रम ठेवायचा, लगेच त्याला यस म्हणून सांगितलं, आमच्या हेडमास्टरांना सांगितलं आणि हो म्हणणार प्रश्नच नाही. कारण हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. जोपर्यंत खरं म्हणजे याचा अभ्यासक्रमात उल्लेख होत नाही तोपर्यंत याला तेवढी प्रसिद्धी मिळणार नाही. आणि याची गरज आहे की या लहान मुलांपासून सगळ्या माणसांपर्यंत हे समजलं पाहिजे. नाशिकच्या प्रकरणामध्ये जे गेले त्यांना सुशिक्षित म्हणता येणार नाही, ते शिक्षित आहेत. त्यांना फक्त लिहिता वाचता येतं, ते शिक्षित आहेत. सुशिक्षित जर असते तर ते तिथपर्यंत गेले नसते असं वाटतं. कारण पुन्हा आपल्याला शिक्षित आणि सुशिक्षित मध्ये हे दोन प्रकार केले तरच चालणार आहे. तर या विषयासंदर्भामध्ये विज्ञान शिक्षक ज्या वेळेला विज्ञान शिकवतात त्यावेळेला ओघाण बरीचशी माहिती सांगतात, पण खऱ्या अर्थानं याला प्रसिद्धी द्यायची असेल तर असे उपक्रम करणं गरजेचं आहे. आणि जाधव सर विज्ञान प्रदर्शन आणि विज्ञान दिन हे कधीही सोडत नाहीत. अनेक ठिकाणी स्वतः संपर्क करतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते अनेक प्रयोग मुलांना दाखवतात. आणि मला जाधव सर त्यावेळेला 2024ला आपल्याकडे गर्दी जास्त होती, बाकी अनेक एक्सपेरिमेंट ठेवलेले होते, अनेक उपक्रम चाललेले होते. ज्यावेळेला हे सरांनी सुरू केलं त्यावेळेला तिथे गर्दी सगळ्यापेक्षा जास्त आली आणि मुलांना हे नवीन काहीतरी वाटायला लागलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं जाधव सरांसारखं प्रॅक्टिकली ज्या ज्या ठिकाणी जाऊन संधी उपलब्ध स्वतः करावी लागेल, कारण स्वतःहून आमच्याकडे या म्हणणं गरजेचं आहे, पण अजून असं म्हटलं जात नाही. अभ्यासक्रमात हा विषय आणणं थोडंसं आपल्या लेवलला कठीण आहे. आपण प्रयत्न करत राहू, नक्कीच तुमच्यासारखी मोठी मंडळी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे तेही होईल. पण जर जिल्हा लेवलला किंवा तालुका लेवलला शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत जर आपण पोहोचलो आणि प्रत्येक मुख्याध्यापकाने पत्र काढलं की तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ही जी संघटनाचे काम करते, असे जे जाधव सरांसारखे ऍक्टिव्ह त्याच्यात आहेत,
त्यांना बोलवून विज्ञान दिना दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी एखादा कार्यक्रम जर शाळेत केला तर बऱ्याचशा मुलांना याच्या या गमती जमती कळतील आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये हे जे काय चाललेलं आहे त्याच्यावर पर्दाफाश नक्कीच पडेल आणि ही जी मुलं ज्यावेळेला मोठी होतील त्यांना नक्कीच कळेल की आणि माउथ पब्लिसिटी होईल की आमच्या शाळेमध्ये हे आलं होतं आणि त्या घरच्या लोकांनाही कळेल की खरंच म्हणजे याच्यात काहीतरी तथ्य आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्याच्या लेवलपर्यंत जाऊन जर आपण असे पत्र काढण्याचा प्रयत्न केलात आणि असे प्रत्येक शाळेमध्ये जर कार्यक्रम झाले तर नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होईल. मला वाटतं इथे आपल्या तालुक्यात जे काम करतायत त्याच्या सगळ्यांपर्यंत हा निरोपाचा गेलेला असेल का? कारण स्वाती शेळके नावाची माझी विद्यार्थिनी आहे खूप वर्षापूर्वीची, विघरला राहते. तिच्या मिस्टरांचं नाव मला आठवत नाही, पण ती अनिष्ट काम करते. ज्यावेळेला गोखले हॉलमध्ये काहीतरी कार्यक्रम होता मी गेलो त्यावेळेला स्वाती तिथे म्हणालो स्वाती इकडे खूप सर मी आम्ही दोघं नवरा बायको अनिष्ट काम करतो. तर स्वातीचा नंबर माझ्याकडे आहे, ते अनिष्ट काम करते. होळीच्या दिवशी तिने एक मला उत्तम लेख होळीच्या संदर्भात पाठवून दिलेलं आहे की काय असलं म्हणजे आपण काय करतो तो नैवेद्य आपण होळीत टाकतो तो काय केलं बरंचसं तिला छान लिहिलंय त्याच्यावरती. तर मला वाटलं की स्वाती इथं असेल, स्वाती दिसत नाही, मग तिच्यापर्यंत निरोप पोहोचला नाही का सगळ्यांपर्यंत पोहोचला नाही, डोंट नो अबाउट इट. पण जर हे स्वतःहून काम करणारे जे जे आहेत आता हे तरुण जोडपं आहे म्हणजे त्यांच्या विभागामध्ये आणखी हे काम करतील तर सगळ्यांपर्यंत हे जर निरोप पोहोचला असतात तर आणखी याच्यामध्ये आले असते. तुमच्या त्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ते नाही तर काय मला माहिती नाही, पण ती दोघं नवरा बायको याच्यामध्ये काम करतात. धन्यवाद. तुला विज्ञान शिक्षणाचं स्वागत आहे. चालेल. फक्त जाधव सर आलेले आहेत, थोडा वेळानंतर आपण त्यांना बोलूया. या सगळ्या आजच्या जे काही बैठकीचं आयोजन आपण केलेलं आहे त्या संदर्भात या बैठकीची काय कार्यवाही व्हावी असं जे काही वरिष्ठांना आमच्या अपेक्षित आहे आणि त्या संदर्भात प्रास्ताविक करण्यासाठी बावस्कर सरांना मी आमंत्रित करतो. नमस्कार, मी अनंत बावस्कर या संस्थेसोबत मी 4-5 वर्षांपासून काम करतोय. जिल्हा सचिव म्हणून मी काम करतोय, त्यांनी मला ओळख असेलच. आजचा जो आपला कार्यक्रम आहे ही आपली एक सभाच आहे. आपल्या संघटन बांधणी आणि अशोक खरात प्रकरणावर आपल्याला चर्चा करायची आहे. या कार्यक्रमामध्ये आपण जो विषय घेणार आहोत आपल्याला करायचे ती संघटना बांधणी करायची आहे. तर लवकरच आम्ही सरांना सांगतो की लवकरच आपली जिल्ह्याची कमिटी आम्ही स्थापन करणार आहोत. तालुका सगळंच आपण करणार आहोत, त्याच्यामुळे काय लवकरच आपण ती कमिटी स्थापन करू. दुसरा विषय आहे आपला अध्यक्ष उपाध्यक्ष, हे पण आम्ही लवकरच तयार करणार आहोत. अजूनपर्यंत अध्यक्ष आम्ही केलेले नाही आहेत, पण ते लवकरच करू कमिटीसाठी. बस बाकी त्यांचं आपण चालू करूया सगळं सांगा. खरं म्हणजे थोडस कार्यक्रमामध्ये आपण चढ उतार असे बघतोय, नक्की काय सुरुवात करायची आणि कुठे शेवट करायचा असं थोडस झालेलं आहे. झालं असं की आपल्याकडे येणारी लोक आहेत जरी कमी असली, आपली संख्या जरी कमी असली तरी आपण म्हणजे काम करणारी लोक आहोत. संख्येचा इथे संबंध नाही, काम करणं महत्वाचं आहे. आता सरांनी प्रास्ताविकामध्ये या आजच्या जे काही सभेचं जे काही आयोजन करण्याचा उद्देश आहे तो सांगितलेला आहे आणि त्या उद्देशाने आपण पुढे जाऊया. सुरुवातीला आपण काही लोकांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आता जे नवीन आलेले आहेत जाधव साहेब आलेले आहेत. जाधव सर, तुम्ही उशिरा आल्यामुळे थोडस आपण इथे प्रत्येकाची ओळख करून घेतली आणि ओळखी बरोबर तुम्हाला संघटन बांधणीबद्दल काय करावं असं वाटतं आणि दुसरं असं की हा जो आता घरात जो घराघरात पोचलेला आहे म्हणजे त्याच्या वाईट कृत्यामुळे त्याबद्दल काय वाटतं याबद्दल थोडक्यात सांगा. त्यानंतर आपल्याला मग पुढचं जे काही नियोजन आहे ते करायचं. या सर. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.
माझं नाव सदानंद गोविंद जाधव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेने 2015 पासून मी कार्यरत आहे. आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी विचार मंचावरती खानविलकर साहेब आहेत, मोरे साहेब आहेत आणि पातोडे साहेब या ठिकाणी आहेत. आमचे जवळचे निकटवर्ती आणि आमचे बंधू आमचे सर जाधव सर आहेत आणि बरेचसे मला चेहरे नवीन बावस्कर सर आहेत. कारण आम्ही 2015 पासून बार्टीला ज्यावेळी कामाची सुरुवात केली त्यानंतर आम्ही पण असा एक प्रयोग केला की त्यावेळी दाभोळकर साहेबांचं हे होतं आणि आम्ही पण म्हणजे अनिशच्या माध्यमातून अनिश जे म्हणजे बंधू बाबांचे ही जे हे आहेत असे म्हणजे त्याच्या प्रात्यक्षिकावरती आम्ही शाळेमध्ये जातो किंवा बुद्धविहारामध्ये जातो किंवा जिथे जिथे आमचे कार्यक्रम असतात सर त्यावेळी आम्ही हे आपला जादूटोणा अधिनियम जो 1989 चा जो कायदा आहे त्याची आम्ही माहिती लोकांना देत असतो. पण कसं पुरेसं जे साहित्य आहे आपल्याकडे जे आपण प्रात्यक्षिक आहे ना ते आपण लोकांना सांगितली पाहिजे की एखादा चमत्कार कशा पद्धतीने असतो आणि लोक त्या ह्याला कशी म्हणजे बळी पडतात. हे कसं अजून समाजापर्यंत आपण आणि हा जास्तीत जास्त जो म्हणजे ह्या गोष्टीला बळी पडणारी ही जी व्यक्ती आहे ती स्त्री असते. पुरुषांवर एवढा हे होत नाही. स्त्री कसे एखाद्या स्त्रीला जर बंधुबाबांनी सांगितलं की तुझ्या बाबा पत्नीला असं असं धोका आहे तर हे तू कृत्य तुला करायला पाहिजे किंवा अजून तुझ्या कुटुंबावरती ही जी तुझी परिस्थिती आहे त्याला ही गोष्ट कारणीभूत आहे मग तू हा यज्ञ कर किंवा अमुक अशा वेगवेगळ्या मार्गाने सांगतात. पण आम्ही कसं सांगतो की म्हणजे एखादा बाबा जर तुम्हाला समजा जर हवेतून जर एखादी वस्तू काढून दाखवत असेल तर ती हवेतून वस्तू कशा पद्धतीने काढून दाखवतो त्या बाबाकडे कोणत्याही पद्धतीचं मंत्र किंवा तो जपाने काढत नसतो. तर त्या बंधुबाबाच्या हातावरती प्लास्टिकचा एक हे असतं सेम आणि त्याच्यामध्ये ती वस्तू लपवलेली असते आणि तो हवेमध्ये मंत्र मारतो आणि लगेच तो हातच्या लागीने ती वस्तू आपल्याला काढून दाखवतो. किंवा एखादा मंत्र बोलतो आणि तुम्हाला लिंबू वगैरे असेल लिंबू जर कापून लिंबूमध्ये त्याच्यावरती रक्त येतं म्हणून दाखवतो. त्या सुरीला त्याच्या कुठलं तरी केमिकल लावलेलं असतं आणि आपल्याला वाटतं काय त्यामध्ये काहीच नाही. त्याचप्रमाणे जो एखादा जर नारळ असेल तो बंधुबाबा सांगतो की तुमच्या अंगावरून हा जर उद्धारा जर आपण केला तर आतमध्ये जर तुमच्यावर रिडापिडा जर अशी काय असेल तर त्या नारळामध्ये ते सगळं येईल आणि ते नारळ तो अंगावरून फिरवलो आणि तो फोडतो आणि त्यावेळी तो नारळ फोडतो त्याच्यातून अनेक वस्तू निघतात. बांगड्या असतील किंवा वेगवेगळ्या वस्तू ज्या अशा वस्तू असतात की ज्या नारळाला 3 जे डोळे असतात त्यातलं एक त्याचं कवच असतं ते एकदम सौम्य असतं आणि ते कोरून त्याच्यातून त्या वस्तू तुमच्या रिबीन म्हणा किंवा अबीर गुलाल वगैरे अशा पद्धतीच्या वस्तू आतमध्ये टाकल्या जातात आणि तो डोळा बंद केला जातो आणि सांगितलं जातं की ते अशा पद्धतीने आहे. म्हणजे ही जी आहे ना सर ते अजून लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. म्हणजे आम्ही कसं जसं शाळेमध्ये किंवा असं सांगतो ना तर म्हणजे घराघरापर्यंत किंवा असं लोकांचा अजून आपला सहभाग वाढला पाहिजे ह्यासाठी आपण थोडे प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद सर. सर्वांना सविनय जय भीम. माझं नाव साक्षी सदानंद जाधव आहे. आज मी पण सोशल वर्कर आहे. गोवंडी आपणाले संस्था म्हणून तिथे मी काम करते. आज 7 वर्ष झाली. जे काम आपण करतो तेच काम आम्हीही करतोय की गोवंडी सारखा एरिया तुम्ही पाहिलाच असाल तर ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा तिथे सहभाग नाही अशा ठिकाणी आम्ही लोकांसोबत काम करतो. आणि जेव्हा हे बोलले की असं असं मीटिंग आहे तर मला पण असं वाटलं की अशा मीटिंग मध्ये आम्ही सगळ्यांनी सहभाग वाढवला पाहिजे. जर आमचा सहभाग वाढला नाही तर आपल्या घराघरातून लोक तयार नाही होणार. आणि असं नाही की आपल्याला वाटतंय की खूप सारी माणसं जमली पाहिजे. जास्त लोकांचं आपल्याला काही गरज नाही. जेवढी पण आपण लोक आहेत पण जी लोक आहेत त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मी फक्त मीटिंगला आले आणि मी तीच प्रक्रिया पाठीमागे करत असेल तर त्याचा अजिबात उपयोग होणार नाही. आपण जेवढे पण 10 लोक 15 लोक आहोत
ते आपल्यापासून म्हणजे आम्ही त्या व्यक्तीला बळी पडलं नाही पाहिजे. नाहीतर आम्ही काय करतो की आम्ही त्या मिटिंगला जातो, आम्ही सगळे प्रोग्राम अटेंड करतो, आम्हाला माहित आहे की ह्याच्यापासून हे नाही होणार. पण कोणीतरी आपल्याला सांगितलं की नाही अशी अशी गोष्ट आहे, तर आम्ही त्याच्यावर बळी पडतो अजून सुद्धा. की असं नाही की जी मुलं एज्युकेशन झाले आणि जास्तीत जास्त एखादा बघाल तर जे शिकलेला व्यक्ती नाहीये तो व्यक्ती तोच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण जे शिकलेले आहेत त्या लोकांचा त्या गोष्टीवर जास्त विश्वास असतो आणि ती लोक अशा ठिकाणी ओढली जातात ज्या गोष्टी नाही. आता जी लोक आता ते बंधू बाबा जे आपल्याला फसवतात आहे, त्यांनी विज्ञानाचा उपयोगच्या माध्यमातूनच ते आपल्याला फसवतात आहे. की असं नाही की त्यांच्याकडे अगोदरपासूनच काही ज्ञान आहे किंवा काय नाही, ते शिकले आहेत, ते शिकल्याच्या नंतर त्यांनी ही प्रक्रिया करणं चालू केली. मला असं वाटतंय की आपण आपला जर ग्रुप बनत असेल किंवा आपली संघटना बनत असेल तर आपण अशा कोणाला तरी म्हणजे जे लोक चांगली ट्रेनिंग घेऊ शकतात, काय घेऊ शकतात, अशा लोकांना आपल्यामध्ये समजा महिन्यातून किंवा 2 महिन्यातून जर आपण बोलवून त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रेनिंग घेणे किंवा छोटे छोटे आता एप्रिल मेचा कार्यक्रम चालू होतोय, तर अशा ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असेल तिथे आपण किंवा आपल्या सोबत तुमच्या ओळखीचे कोण असतील ती अंधश्रद्धा निर्मूलन काम करणारी लोक, त्यांना बोलून आपण एक अर्धा तासाचा असा प्रोग्राम करू की जेणेकरून आपण जे विचार करतोय की आपल्याला प्रबोधन करायचंय ते हे प्रबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर आपण हे करू शकतो की जिथे जिथे मोठे प्रोग्राम असतील आणि कोणाला पण बोलवलं गेलं असेल तर तिथे आपण त्यांना विनंती करू शकतो की आम्ही आमचा एक छोटासा असा प्रोग्राम ठेवू की जेणेकरून त्या प्रोग्राम मध्ये आपण हे सांगू शकतो की जो जादूटोणा आहे किंवा काय ह्याच्यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो. थँक्यू. जवळपास सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आता आपण पुढे जायचं आहे. मुख्य आपला विषय जो आहे तो आहे संघटन बांधणी आणि जो काय आता जे प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाबद्दल काय करता येईल. सगळ्यांच्या बोलण्यातून अगदी हिरे सर, आता मॅडम बोलल्या, कुंभार सर बोलले, जे शिक्षित क्वालिफाईड लोक आहेत, जे उच्च शिक्षित आहेत, असे सुद्धा लोक किंवा असे जास्त लोक या सगळ्या काय बाबा आहेत, हा बाबा काय आजचा नाही, असे अनेक बाबा होत आहेत, पुन्हा पण होतील, सतत चालू आहे त्यांचं. आणि हे लोक जे आहेत ते लोक आपल्याला फसवतायत आणि हे लोक फसले जात आहेत. त्याचं जे काय मूळ कारण आहे त्या कारणाकडे आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे जे आता आपण म्हटलं की अशिक्षित लोक, बहिणाबाई चौधरीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, त्या शाळेत नव्हत्या गेल्या, म्हणजे अशिक्षित होत्या. त्यांनी सांगितलं की नको नको रे ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू. गाडगे बाबा सारखा माणूस जो 2 इयत्ता शिकला, तो जीवनाचं तत्वज्ञान सांगतो देवळाच्या बाहेर उभा राहून. हे सगळं आपल्याला माहिती आहे, सगळं विज्ञान आपल्याला समजलेलं आहे, पण ते स्वीकारताना थोडीशी आपली गडबड का होते. आणि ह्या सगळ्या लोकांमध्ये नक्की असं त्यांना असं काय वाटतं, म्हणजे भीती वाटते की त्यांचा जो काहीतरी मिळावं म्हणून ते मागे लागतायत. सगळ्याचा विचार याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला इथे खानविलकर सर, पाथोडे सर करणारच आहेत. थोडस सरांच्या बोलण्यामध्ये राहिलं ते मी जरासं क्लिअर करतो आणि पुढे जातो. आपल्याकडे आपण सध्या वार्षिक सदस्य नोंदणीला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या नोंदणीसाठी आपण एक लिंक पाठवली होती ग्रुपवर. त्या लिंकला फार कमी प्रतिसाद मिळालेला आहे. तर मला वाटतं काय आपल्याला अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला फोन करा आणि त्या आपल्या ऑनलाईन लिंक, त्या लिंकवर जाऊन आपण आपली नोंदणी करावी. समजा प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. काहीतरी तर डिजिटल काहीतरी पैसे भरताना प्रॉब्लेम येतो, फी आहे ती भरली जात नाही. तर त्याच्याबद्दल सरांनी काहीतरी सांगावं. त्यानंतर सरांनी असं म्हटलेलं आहे की जिल्हास्तरीय आपली कार्यकारिणी आमची ऑलरेडी आहे सर, फक्त काही पदं आमची अजूनही रिक्त आहेत. ती आम्ही लवकरच, आम्हाला आता आमच्याकडे लोक येत आहेत, भगवान सारखा मुलगा आम्हाला युवा संघटक म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतोय, तो आम्हाला मदत करेल. जाधव साहेब आहेत, माळी साहेब आहेत, अशी नवीन लोक येत आहेत. त्या संघटनेमध्ये हळूहळू आम्ही त्यांना समाविष्ट करून घेऊ. त्यानंतर आमची जी काही यादी आहे या ठिकाणी जिल्हा संघटक म्हणून काम करते सर, सचिव म्हणून आहेत अनंता बावस्कर. त्यानंतर पठाण सर आता आले होते काही कारणामुळे, त्यांच्या मुलीच्या काही आजारपणामुळे त्यांना जावं लागलं.
पठाण सर आहेत, अल्ताफ पठाण, ते खजिनदार म्हणून काम करतायत. या ठिकाणी सदस्य म्हणून हिरे सर आहेत, बंगाल सर पत्रकार म्हणून काम करतायत, सहसंघटक म्हणून राजू बाविस्कर सर आहेत आणि सगळे सल्लागार म्हणून या ठिकाणी आहेत. तर हे करत असताना एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की डिजिटल प्रमुख, म्हणजे काय म्हणतात त्याला, डिजिटल मीडिया प्रमुख. तर तो सुद्धा आमच्याकडे कसं फारसं हे नसल्यामुळे जी काही युवा पिढी आहे आता बागवान आहे त्याच्याकडे अशा प्रकारचं काम देता येईल. आणि बाकी सगळं थोडा आम्हाला माहिती आहे की इतर जे काही संघटना आहेत, कुंभार सरांनी सांगितलं इतर संघटनांप्रमाणे आमचं काम थोडंसं स्लो आहे किंवा आम्ही थोडं कमी पडतोय. तर आम्हाला ह्या म्हणजे आमचं काम वाढावं या आणि आम्हाला काय करावं लागेल किंवा आम्ही काय करावं जेणेकरून आमचं काम वाढेल. आणि त्यानंतर जो आता खराच मगाशी म्हटल्याप्रमाणे खराच्यामुळे हे सगळे काय जे काय लोकांना पुन्हा एकदा जाग आलेली आहे. अर्थात खरात हा काही आत्ताचा नाहीये, याच्या अगोदर अनेक बाबा बुवा होऊन गेले. प्रत्येक वेळेला वेगवेगळी प्रकरणं बाहेर आलेली आहेत. कदाचित दुसरा खरात पण जन्माला येईल काही दिवसात. पण या खराच्या विषयाने आपल्याला जादूटोणा विरोधी कायदा आणखीन कसा कठोर करता येईल किंवा त्याचबरोबर या खराचा निषेध करताना सरकारपर्यंत कसा जाईल जेणेकरून सरकार जागं होईल, या संदर्भात काय करायला पाहिजे आम्ही आणि आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करावं. मी मोहिते सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन नमस्कार, माझं नाव कैलासचंद्र मोहिते. अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीचं मी गेली अनेक वर्ष काम करतोय. मुंबईतनं काम करायचो, आता वर्ष दीड वर्ष पनवेलच्या करंजड्यामध्ये आले. मला रायगडच्या टीमकडे बघितल्यानंतर फार बरं वाटलं, कारण जरी संख्या कमी असली ना तरी ॲक्टिव्ह मंडळी आहे, एकमेकाला समजून घेणारी मंडळी आहे. जसं जाधव साहेब म्हणाले की म्हणजे मला स्वतःला वाटतं की खराब प्रकरण झाल्यापासून कुठेतरी पुन्हा आपण आळस हा घालवण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्या संघटनेला ही जी काही प्रगती बोला किंवा घोडदौड आहे ती न होण्याची 2-3 कारणं आहेत. एक तर हा विषय सध्या चघळताना ज्या काय अडचणी आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणजे राजकीय वर्तुळ हा पहिला भाग, कारण त्या मंडळींचा शेजारी सुद्धा त्रास होतो. दुसरी गोष्ट मी म्हणजे मुद्दे सुचवले होते गेल्या ग्रुपच्या बैठकीच्या नंतर, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जरी जाऊन आपण काही कन्व्हिन्स करायचं म्हटलं तर तो पोलीस अधिकारी या संदर्भातला अंधश्रद्धाळू असेल तर तो 5 रुपयाचं सुद्धा 5 पैशाचं सहकार्य करत नाही. त्याचसोबत आपले जे जिवलग मित्र आहेत त्या जिवलग मित्रांशी सुद्धा आपण या विषयाबद्दल बोलायला गेलो तर एकदा दोनदा बोलतात, तिसऱ्यांदा आपल्या ते जवळच येत नाही. म्हणून मी 1-2-3 विनंती अशा केल्या होत्या. रायगड शाखा तर तशी ऍक्टिव्हच आहे. पहिलं आहे की जी आहे तीच कमिटी, आपली जी रायगडची कमिटी आहे ती त्याच पद्धतीनं तशीच ठेवावी. पनवेल रायगड शाखेच्या माध्यमातून आपण पूर्वी आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभरातून शांतीवनामध्ये शिबिर घ्यायचो आणि ते शिबिर आता काही कारणास्तव राहिलेलं आहे. कारण आता आपल्या अनेक 36 जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शाखा झाल्यात आणि ते वेगळं शिबिर घेतात. रायगड शाखेने ती पूर्ण जबाबदारी घेऊन आपण नोव्हेंबर टू नोव्हेंबर किंवा सगळ्यांना सुट्टी ते बघून पुन्हा प्रशिक्षण शिबिर घेतल्यानंतर आपले रायगडचे कार्यकर्ते, आपला स्वार्थ तो असेल की आपले कार्यकर्ते पुन्हा ऍक्टिव्ह होतील आणि कामाची पद्धत माहिती पडेल की ओके म्हणजे आता गोंधळ असा आहे की 2 तास आपली भूमिका मांडण्यासाठी असतो. जे आपला देवाधर्माला विरोध नाहीये ना, हा विषय फार महत्वाचा आहे. जसं की आता मला माफ करा, इथे आल्यानंतर आपण सगळ्यांसमोर जय भीम बोलतो, मी जय भीम आहे, पण इतर मंडळी आलेल्यांचा गैरसमज होतो. ही संघटना जय भीमवाल्यांची आहे का? या संघटनेमध्ये फक्त जय भीम आहेत का?
आपल्याला सगळ्यांना घ्यायचंय. जे आपण नमस्कार जय भीम आहेच, बाबासाहेबांचंच काम आहे, पण नमस्कार बोलल्यानंतर हा कॉमन शब्द आहे. कारण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जर तुम्ही पदाधिकारी पाहिलात, जर संघटनेचे कार्यकर्ते पाहिले, तर सर्व जाती धर्माचे आहेत. म्हणजे मुंबईमध्ये गुजराती आमच्याबरोबर अजून एक ऍक्टिव्ह, जसं आपल्याकडे मुसलमान, तसं आमचा अमजद शेख, असे अनेक कार्यकर्ते आहेत. आणि या सगळ्यांना घेतल्यानंतर आपल्याला खरंच हे काम फुले आंबेडकर विचारामध्ये तर 75-80% इज ओके, म्हणजे प्रबोधनाचा विषय आहेच, पण इतर जे आपले बांधव आहेत, इतर जे आपले भाऊ बहीण आहेत, ते ह्याच्यामध्ये आपल्या डोळ्या देखत जमिनी खाली जात आहेत आणि त्यांना कसं बाहेर काढणं हे आपलं काम आहे. प्रशिक्षण शिबिर फार महत्वाचं आहे. दुसरा जो मुद्दा होता, आढावा बैठक तर आपण ती घेतच आहोत पुस्तकाच्या माध्यमातून. एप्रिल महिन्यामध्ये, प्रामुख्याने एप्रिल महिन्यामध्ये खूप कार्यक्रम येतात आणि आपल्या माध्यमातून आपण आंबेडकर अभियान, पनवेलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे रायगडामध्ये खूप बुद्ध विहार आहेत, त्यांना जर आपण पत्रकं दिली, खूप संस्था आहेत, जयंतीच्या संस्था आहेत, ते निर्धास्त बिनधास्त कार्यक्रम घेतात. ते कार्यक्रम आपल्याला खूप येतील. या कार्यक्रमाची गरज यासाठी आहे, जसं की मनोगत किंवा परिचय देताना आपण घाबरतो, पण या कार्यक्रमातून आपल्याला बोलण्याचं धाडस होईल. या कार्यक्रमातून आपण मांडणी करू. 2-4 कार्यकर्त्यांच्या सोबत जायचे, चमत्कारांचं जे काय आहे सहकार्य ते करत बसू. हे आपल्याला सगळं या जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करता येईल. आपण जर पेपरला दिलं, जाहिरात दिली, पत्रक दिले, तर कार्यक्रम खूप येतात, आपल्याला वक्ते कमी पडतात. ते आता आपल्याला सुरुवात झालेली आहे. कारण माझ्याकडे सुद्धा 2-3 बुद्धविहाराची माहिती मिळालेली आहे. आता आपलं सोपं काय होतं की पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांची परवानगी सगळी ती संस्था घेते. आपण तिथं जायचंय आणि व्यवस्थित तर्कशुद्ध मांडणी करायची आहे. ओके. सभासद नोंदणी, जसं आता तुम्ही बोललात ती अडचण येतेच आहे, पण आपण साधे फॉर्म जरी काढले तर साहेब आहेत माहिती देतील, पण आपल्याकडे आपलं ते रजिस्ट्रेशन आपल्या सभासदांचं आपल्याकडे खात्रीनं हवंय. कारण आता इथे सुद्धा कोणी आपल्यातलाच कार्यकर्ता आहे, बाहेरचा आहे, काय माहिती घ्यायला आलेलं आहे, तर ती माहिती आपल्या प्रमुख लोकांना असणं आवश्यक आहे. शक्यतो आपले स्वतःचे कार्यालय असावे किंवा महानगरपालिकेची एखादी शाळेची रूम. कारण ते मी बोललो यासाठी ती अडचण येऊ शकते, पण जर असेल तर अनेक तक्रारी आपल्याकडे येतात, तर त्या तक्रारी कोणाच्या घरी जाण्यापेक्षा आपण वेळ ठरवू 7 ते 8, मग ते स्वतःचं कार्यालय असेल. ओके, हे मुद्दे होते माझी एक छोटीशी नम्र विनंती हीच आहे की आपण कमी आहोत म्हणून अजिबात घाबरायचं नाही. आपल्या पाठीमागे फार मोठे मोठे लोक आहेत. प्राध्यापक श्याम मानवानी पुन्हा या कामाला सुरुवात केलेलीच आहे. फक्त आपण आता ही जबाबदारी घेणं, कारण अंधश्रद्धा निर्मूलन समिती करासाहेब म्हणाले, जाधव साहेब म्हणाले, खलात असे अजूनही बातमीच्या स्वरूपातनं खूप येतात. काल एक मी बैठक केली, म्हणजे ते बाई गिरकरांच्या सोबत बैठक होती बीजेपी ऑफिसला, तर ते माझ्याकडे सारखं हात दाखवत होते. कारण सध्या राजकारणात खराब प्रकरण चालू आहे. मोहिते, तुमच्या संघटनेचं आता काम खूप वाढलेलं आहे. मी टोमणा मारला, तुम्ही जर का आम्हाला चांगलं सहकार्य केलं, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले, तुम्ही चांगलं सहकार्य केलं तर आम्ही सदैव तयार आहोत. ओके, मी जास्त आपला वेळ घेतोय. मी मुळात आपल्या संपूर्ण रायगड शाखेचा मनापासून धन्यवाद करतो, कारण नेहमी सतत कार्यक्रम असतात, नेहमी सतत ग्रुपला ऍक्टिव्ह असतात. कारण बावीसकर साहेब आणि आम्ही आता कुठेतरी कोकणात पण जाऊन आलो, खानविलकर साहेबांना, तोही कार्यक्रम आपण छान केला. आणि सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. सांगा. एक मुद्दा असा राहिला, सांगतो सरांना. आम्ही या कार्यक्रमाच्या परमिशनसाठी नगरसेवकाकडे गेलो होतो. तर खांदा कॉलनीमध्ये आहेत ना, असे ओपन प्लॉट आहे तिथं रेल्वे ट्रॅकच्या बाजूला. तर ते काय बोलले, तर तिथं तुम्ही जागा घेऊ शकता, म्हणजे कब्जा करू शकता. असे ओपन जागा पडलेल्या आहेत सिडकोची, आणि तिथं काय कोणी सगळ्या धर्माचे तिथं झालेले आहेत.
आपले बुद्धविहार आहेत, परत देवालय आहेत, वाचनालय आहेत, पूर्ण लाईनची लाईन घेतलेली आहे. तिथं कोणी कोणाला बोलत नाही. तर ते बोलले तुम्ही पण घेऊन टाका, तुम्हाला स्वतःच ऑफिस होईल. सरांनी जे बोलले ऑफिस, तर आपण असं करू शकतो का? या मुद्द्यावर पण आम्हाला जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. कारण त्यांनी सांगितलं बिंदास ती जागा घ्या, कोणी तुम्हाला बोलणार नाही, स्वतःच होऊन जाईल. आणि करायचं असेल तर आपण करू शकतो. तुम्ही फक्त आम्हाला सांगा काय करायचंय. हा बरं, आता मी पातोळे सरांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा. या सगळ्या मुद्द्यांवर योग्य मार्गदर्शन करा. ठीक आहे, फोटो घ्या. नमस्कार. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा रायगड शाखेचं आणि जमलेल्या सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, ही तशी एक महत्वपूर्ण सभा. अशोक खरातांचं प्रकरण झालं म्हणून आपण या ठिकाणी आलो असं नाही. गेले 43 वर्ष आपल्या संघटनेला 43 वर्ष झालेत. आमचे ज्येष्ठ सहकारी राष्ट्रीय उपाध्यक्ष खानविलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासचंद्र मोहिते, श्याम मानव सर मुंबईत जेव्हा काम सुरू केलं त्यांच्या खांद्याला खांदा लागून नोकरीत असताना सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, यांना तो अनुभव आहे. 43 वर्षापासून आपण ते काम करतोय. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, आपण काय करतोय, कुठल्याही संघटना म्हणजे आपण सर्व संघटनांना आपण एकच फुटपट्टी लावतोय. आपली तशी एनजीओ नाही, एक लक्षात घ्यायचं. जरी आपली रजिस्टर्ड संघटना एनजीओ नाही. म्हणून एक नेमका हा विचार मनातून काढून काय घ्यायचा आहे, आपण कुठलंही परदेशी फंडिंग सुद्धा घेत नाही किंवा इथलं सुद्धा फंडिंग घेत नाही. मग काय आहे आपलं, की आपली खऱ्या अर्थानं चळवळ आहे. म्हणजे समविचारी लोक देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी एकत्र आहेत, ज्या ज्या ठिकाणी हा विचार जोपासत आहेत, त्या लोकांना आपण एकत्र करतो. म्हणजे जसं रायगडला आता पनवेलला जाधव सर आहेत, आपला अनंत भारतकर सर आहेत, या पद्धतीचं. म्हणजे ते एकटे आहेत की दुखते आहेत की किती आहेत हा विचार नाही, ते हा विचार जोपासत आहेत. म्हणून त्यांच्यापर्यंत आम्ही सुद्धा यायचं, त्यांनी आमच्यापर्यंत यायचं, विचारांची देवाणघेवाण करायची, आणखी ग्रुप मोठा करायचा आणि काम करत राहायचं. हे काम आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा फार जोमानं होतं. म्हणून याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, आपल्याला माहित आहे. हे काम समाज सुधारकांनी केलं, हे काम आपल्या इथं प्रामुख्याने संतांनी सुद्धा केलं. म्हणून त्याला जोड मिळाली. आणि आपल्याकडे जी संतांची परंपरा होती, आहे अजूनही, त्याला वारकरी परंपरा म्हणतोय आपण, यामध्ये सुद्धा आपल्याला वाटत असेल कर्मकांड नंतर आली, कुठल्याही कर्मकांडाचा समावेश न करता ही परंपरा पुढे जाते. म्हणून संपूर्ण देशामध्ये या राष्ट्राचं नाव आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्र. आता अलीकडच्या काळामध्ये काय झालं, आता सध्या परिस्थितीत तर अगदी फारच देशभर इतक्या पद्धतीची बदनामी होती, आता खरातांचा महाराष्ट्र म्हणतात. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र असं जेव्हा म्हणायचो ना, मला दिल्लीवरून दररोज 2 फोन येतात. कारण ते सर्व बघतात काय चाललं हो सर तिकडे, खरात कोण, काय कोण, काय करतोय तो. तुम्ही म्हणालेत ना कायदा आहे कायदा, आणि तुम्ही असं सांगितलात की देशातला एकमेव कायदा हा महाराष्ट्रामध्ये. काय झालं हो कायद्याचं, किती वर्ष झाली कायद्याला, 13 वर्ष झाली. 13 वर्षानंतर बाबा तयार होतो. तोही कुठला, खराच सारखा. आणि बाबागिरीच्या भरोशावर 2000 कोटीची मालमत्ता कमावतो.
ते बाकीचं तर सोडूनच द्या त्यांचा व्यभिचार आणि वगैरे वगैरे. त्यामुळे मित्रांनो, हा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना महाराष्ट्राकडे, आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे आपल्याकडे सुद्धा हा नावापुरता पुरोगामित्वाचा राहिला. आपण किती स्वतःला जरी फुले शाहू आंबेडकरांच्या वारस समजलो ना, पण आपल्यावरही जबाबदारी येते की आपण हे काम नीटरित्या करीत नाही, हे सांगावं लागतं, कबूल करावं लागतं, आणि तेच आपण कबूल करत आहोत. म्हणून याआधीच आम्ही एक डिसेंबरला सर्व ते नागपूरला एक प्राध्यापक श्याम मानव सरांनी एक बैठक घेतली आमची. हे आधीच माहित होतं त्यांना. हा खराच म्हणजे आमच्यासाठी काही नवा नाहीये. कारण तुम्हाला सांगेन, ते मानव सरांनी लिहिलेलं 88 मधलं पुस्तक आहे, 1988 ला. आधी याचं नाव होतं बुवाबाजी बडी स्त्रियांचा. आता आम्ही ते नव्या स्वरूपामध्ये आणलं. आता नाव आहे बुवा तिथे बाया. लोकांना वाटतंय काय खराच प्रकरण आपण म्हणून लिहिलंय का तुम्ही? 88 ला लिहिलं. 88 प्रत्येकाने स्वतःच्या घरी ठेवा यासाठी म्हणतोय. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्या बाबांचा भंडाफोड केला त्यांचं तर इथं आहेच, पुराव्यासह सर्व आहे. पण अनेक जे प्रश्न विचारतात की खरात बाबा कसे तयार होतात, याची मानसिकता प्राध्यापक श्याम मानवांनी सुंदर पद्धतीने मांडली. प्रत्येक याचं उत्तर आहे, आणि सर्वांना ते व्याख्यानात असो किंवा इतर मध्ये देताना ते वारंवार वाचा. तुम्ही वारंवार वाचा, लक्षात येईल. घरात काहीच नव्हतं. या ठिकाणी शुभदास सांगितलं आहे, या ठिकाणी सुंदरदास सांगितलेलं आहे, या ठिकाणी वाघमारे सांगितलेलं आहे. हे सर्व याही पेक्षा पलीकडचे बाबा. हा आता सोशल मीडियावरून तुम्हाला हा दिसतो. इथला सुंदरदास जर वाचला ना तुम्ही, ज्यामध्ये नागपूरला भंडाफोड केला आम्ही, वेगळंच दिसेल. जो दररोज टीव्हीवर तुम्हाला कृपाळू दिसतो ना, त्याविषयी जेव्हा कारवाई केली, त्याला जेव्हा आतमध्ये टाकलं, राम जेठमलानीचा मुलगा दिल्लीवरून यायचा नागपूरला, त्याची कहाणी या ठिकाणी आहे. तो नेमका काय करायचा? हे प्रत्येक बाबा लैंगिक शोषण करायचे, स्त्रियांचेच करायचे. त्यांची मोडस ऑपरेंडी या पुस्तक आहे. 88 साली लिहून तो होता का? हे नवं होतं का? म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपले काम निमूटपणे सुरू आहे. कारण मला या बाबाच्या पार्श्वभूमीवर एक, जेव्हा ही पत्रकारांची इलेक्ट्रॉनिक मीडियाची फोन येतात, एक मुंबई आउटलुक म्हणून चॅनल आहे, म्हणजे सविस्तर शेवटी ते म्हणाले मला 15 मिनिटाची बाईट. जेव्हा मी सांगायला लागलो, जवळपास त्यांनी 40 मिनिटाची ती बाईट घेतली प्रकारे. त्यांचा एकच आरोप होता शेवटी, जे सर्व ही मान्य केल्यानंतर, अनिच काहीच करत नाही सध्या, कुठंच दिसत नाही. हे अनिसला काहीच केलं नाही म्हणून हे घडलं. मी त्यांना सांगितलं, त्यांना एक थोडक्यात उत्तर दिलं. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण निघालं नव्हतं, म्हणजे एकच दिवस त्याला अटक झाली होती, मी दुसऱ्या दिवशी दिली. पण मला माहित होतं की आमच्या तिथल्या ज्या अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेनं ते जे आधी काही हे संपूर्ण प्रकरण या बाबाचं काढलं होतं, म्हटलं कसं झालं, आता एक कुंपण शेत खाते अशी एक म्हण आहे ना. म्हटलं आपल्या राज्याचा एक मंत्री होता केसरकर नावाचा, तेव्हा सांगितलं माझ्या मुलाकडे, शिक्षण मंत्री, तो त्या खरात बाबाचा भक्त. तो असं सांगतो, म्हणजे दावा करतो. आदल्या दिवशी त्याची एक बाईट मी वाचली होती, याच्याकडे फार मोठं यंत्र आहे, ते सर्वच कळतं या बाबाला. शेवटी सर्व राजकारणाला जे 17-18 मंत्री दिसतात ना, त्याचा मध्यस्थ केसरकर आहे. चाकणकर बाई नुसतीच बदनाम झाली, तिचा एक सॉफ्ट टार्गेट. तो शिक्षण मंत्री जर असं करत असेल, म्हणजे आपल्या शिक्षणाचा लाभ या पद्धतीनं देत असेल, तर बाकीच्यांनी काय करावं? साहेब पार्टीमध्ये काम करतात, त्यांना माहित आहे की पार्टीने कितीही सुचवलेल्या सूचना 2013 झालेला कायद्यानंतर याची नियमावली करावी. पार्टीनं सांगितलं, पार्टीने नियम तयार करून दिले, पण त्यानंतर या शासनाने काहीच केलं नाही आजपर्यंत. केलं काय होतं? शेवटी सत्तेचं राजकारण.
म्हणून आपण शांत बसावं का, त्या अर्थानं आलो यासाठी नाही. आपण शांत बसू. पुरोगामी महाराष्ट्राला कोणी जर काही म्हणत असेल तर ते आपल्यावर सुद्धा येतं, आपल्याला सुद्धा ते म्हणतात, जबाबदार धरतात. म्हणून त्यांनी जेव्हा मला जबाबदार धरलं होतं तेव्हा त्यांना मी हे सांगितलं, आमचं काम सुरू असतं, पण मीडियामध्ये खूप काही आम्हाला आता प्रसिद्धी अलीकडच्या काळामध्ये मिळत नाही, कारण मीडिया आमचा नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचं म्हटलं तर कोणी बातमी सुद्धा छापत नाही. तुमची ही बातमी सभा आहे म्हणून कुठल्या तरी एका पेपरने छापली, त्याचं मी अभिनंदन करेन. हा हो, मला व्हॉट्सअप स्टेटस ठेवला मी, किती लोकांनी अरे वा पण झाला. म्हणजे बघा, लोकांना कौतुक वाढतं, बातमी छापली. आमच्या बातमीकडे कोणी येत नाही, त्यांना म्हटलं काही गरजेची नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला दिसत नाही. अशोक खराताच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला विचारता तरी नेमके हे झालं कसं, कारण याचं उत्तर तुमच्याकडे नाही आणि तुम्हाला ते कळत सुद्धा नाही. म्हणून मग मी सविस्तर मांडणी करताना हे सांगत असताना सांगितलं त्यांना, हा मुद्दा जरी अलीकडचा झाला तरी या संपूर्ण गोष्टीची सुरुवात आम्ही डिसेंबर पासून केली. 27-28 डिसेंबरला प्राध्यापक श्याम मानवाने नागपूरला आमदार निवासामध्ये एक बैठक ठेवली. सर होते 2 दिवसाच्या बैठकीत. दुसऱ्या दिवशी सरांना वार्ता आली की आई मरण पावली. सर गेले. किती गंभीर प्रश्न. संपूर्ण बैठक पूर्ण हे करून ते आईच्या अंत्यविधीला हजर राहू शकले नाही नागपुरामध्ये. महत्वाच्या चळवळी म्हणजे आपले जे कार्यकर्ते काम करतात, कोणाला जर सांगितलं, मी पहिल्यांदा तर तुमच्या समोर मांडतोय विषयाला, लोकांना कळतच नाही. लोकांना असं वाटतं की हे काय करतात नसतं. सतत सातत्यानं काम सुरू असतं. आणि तेव्हापासून मी एक वर्षभराचा कार्यक्रम हा प्रत्येक जिल्ह्यांना दिला. मी 11 जिल्ह्यांचा दौरा केला. या उन्हातानामध्ये विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो. प्रत्येक लोकांना आणि तिथल्या संघटनाला एकत्र केलं आणि हे सांगितलं. अशोक खराताचा मी पहिल्यांदा इथं हे करतोय, कारण अलीकडचं झालं तिथं करणं. पण मागचं मी 28 फरवरी पासून हा दौरा सुरू केला की संपूर्ण राज्यामध्ये. तेव्हा अशोक खरात नव्हता, पण तेव्हा सांगितलं आपल्याला काय करावं. तो आपली पिढी संपली की आपण आता वयाच्या कितव्या वर्षापासून गेली 30-40 वर्ष आम्ही काम करतोय या संघटनेमध्ये. मग आपल्यानंतर काय. तर मग ही जी नवी पिढी आली ना, यांना सांगा ना तुम्ही की नेमकं ते पुढे नेतील हा विचार, ते काम आहे आपलं. म्हणून आपण नव्या पद्धतीनं आता काम करूया. म्हणून आम्ही काय केलं, जानेवारी 26 पासून आणखी नव्या दमानं कामाला लागलो. कारण श्याम मानव सरांनी एक चिंता व्यक्त केली, अरे दाभोळकर गेले, त्यांची हत्या केली. माझ्याकडे म्हणजे त्यांच्या पोलीस संरक्षणामध्ये घेतला दहशतीचं वातावरण आहे. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, आधी आता जे वाटतंय तुम्हाला दाभोळकर, श्याम मानव दाभोळकर हे 1982 ला जेव्हा स्थापना झाली आणि 86 ला रजिस्टर झाले एकच संघटन. पुढं काही कुठलं नाही. तर प्रॉपर्टी नव्हत्याच. आता आपण ते विचार करतो आहोत, त्याच्यामुळे प्रॉपर्टीचे वाद नव्हते, पण थोडासा वैचारिक मतभेद की आपण लोकांपर्यंत कसं गेलं पाहिजे. श्याम मानव सर असं म्हणायचे, दाभोळकर असं म्हणायचे. मग ठीक आहे, आपण पॅरलली काम करूया. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन या नावानं काम करायला लागले. आणि हे सुरुवातीचं तर आभानीच होतच, ते मी तुम्हाला सांगितलं 82 ला हे होतच. आधी जवळपास 89 पर्यंत दोघांचं एकत्र काम चाललं आणि नंतर मग वेगवेगळ्या पद्धतीनं आता त्यांची कामं सुरू आहेत. त्यांची 2 ते 3 पद्धतीनं आता कामं सुरू झालीत. आणखी वेगवेगळे झाले ते, पण एकत्र काम सुरू आहे. तो संघटनांचा मुद्दा असतो, जसं वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतात तशा. पण आपलं सुद्धा काम अंधश्रद्धा निर्मूलन हे महत्वाचं. त्यापैकी एक जो महत्वाचा उद्देश 82 आमची जी घटना निर्माण झाली त्यामध्ये सांगितलं होतं की जनमानसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे नंबर 1 चा उद्देश होता. आणि दुसरा होता की अंधश्रद्धेपोटी जर कोणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणं, या 2च उद्देशासाठी. आणि पहिल्या उद्देशाला काय होतं, पहिल्या उद्देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्यातल्या फंडामेंटल राईट्स मध्ये, मूलभूत कर्तव्यामध्ये त्याचा उल्लेख आहे 51A मध्ये की जनमानसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. तेच आपण करतो.
फक्त दुसरा जो प्रश्न आहे अंधश्रद्धांचा, काय झालं, आपली जी शिक्षण प्रणाली आहे, आता बरेच या ठिकाणी शिक्षक आहेत आणि मी शिक्षक होतो 39 वर्ष, ज्युनियर कॉलेजचं प्रिन्सिपल रिटायर झालो 8 वर्ष. पण मला असं वाटतंय की या देशातला कुठलाही अभ्यासक्रम असो, KG to PG, मेडिकलचा असो, इंजिनिअरिंगचा असो, कुठलाही यातला असो, त्यामध्ये या बाबी नाही शिकवल्या जात. कुठल्या? जादूटोणाच्या, मंत्रतंत्राच्या, भूताच्या, चमत्काराच्या, याच्या अस्तित्वाविषयी काहीच कुठंच बोललं जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, एखादा शास्त्रज्ञ जरी झाला ना आपल्या सिस्टम मधून, म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वातनं काही त्यांनी शोध सुद्धा लावला, मोठे रॉकेट सुद्धा बनवले, मिसाईल्स बनवले, तरी पण तो तिरुपतीला घेऊन जातो. आहे ना, लक्षात आलं मानसिकता. त्याची चूक नाही हो, शिक्षण प्रणालीची. त्या शिक्षण प्रणालीत जे सांगितलं, म्हणून तर चळवळीची गरज. ही जी मुलगी म्हणालीत ना, तिला याचा फायदा होणार आहे. जे अभ्यासक्रमात काही नसतं ना, ते हे चळवळीत असतं. खूप लोक आहेत, अनुभवांचे बोल असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या. एक म्हणून तर हे लोक खरात नंतर आम्हाला विचारायला लागले, तिथल्या कार्यकर्त्यांना. जे कुठल्याच सिलेबस मध्ये सापडत नाही ते या कार्यकर्त्यांकडे सापडत. जाधव सरांना माहित आहे, 5 दिवसाचं ट्रेनिंग ते आपण म्हणजे श्याम मानव यांनी सरांनी केलं आहे. तर मला सांगायचा मुद्दा हा होता की तुम्ही ज्या बैठकीला उपस्थित आहात ते फार महत्वपूर्ण आहे. देशाच्या दृष्टीने आहे, समाजाच्या दृष्टीने आहे, पण आपल्या दृष्टीने सुद्धा आहे. आपण एक वेगळं व्यक्तिमत्व घेऊन जगत असतो खऱ्या अर्थात. आणि हे व्यक्तिमत्व घेऊन जगत असताना जर ते मी फक्त माझ्यापर्यंतच ठेवलं, त्याचा प्रचार प्रसार जर केला नाही, तर मी काहीच करत नाही, हे होतं. त्याला स्वतःसाठी तर माणसं जगतात, पण इतरांसाठी या वैज्ञानिक विचारांचा, वैज्ञानिक दृष्टिकोनांचा प्रचार करावा म्हणून जानेवारी 26 नंतर पुन्हा आम्ही नव्या दमानं पुढे आलो. आणि मग काय केलं, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही एक आताच ज्याचा उल्लेख माझ्या सर्व मित्रांनी केला, एक सदस्यता नोंदणी मोहीम, म्हणजे आधी सदस्य होतेच, आता 43 वर्ष झाले. आता म्हटलं आपणही डिजिटली जावं म्हणून आम्ही गुगल फॉर्म तयार केला. त्याची लिंक जाधव सरांकडे आहे, अनंता सरांकडे आहे, आणि त्याच्यावर फक्त 1 पेजचा फॉर्म आहे, तो तुम्ही भरा. श्याम सर म्हणाले आधी आमची 50 रुपये फी होती ऑफलाईन, तर म्हणाले 10 रुपये देवा ना, कोणालाही सहज देता येईल. 10 रुपये आम्ही वार्षिक सदस्यता फी ठेवली. त्यामध्ये बऱ्याच लोकांना त्या अडचणी आल्या की स्कॅन करता येत नाही, हे नाही. आणि म्हटलं फॉर्म तर भरा, आमच्याकडे येतो. ज्याने पैसेही नाही दिले तरी फॉर्म आमच्याकडे येतो. पैसे आहे 10 रुपयाचा मुद्दा, तो नंतर पाहूया. चळवळीत येण्याचा मुद्दा पहिला. त्याच्यामुळे 31 मार्च पर्यंत ही मोहीम आपण राबवली. पुढे आताच मला साकोलीवरून म्हणजे भंडारा जिल्ह्यातून फोन होता इथं बसल्यानंतर, तर थोडी मुदत वाढवा, आमच्याकडले काही लोक राहील. म्हटलं ठीक आहे, एप्रिल पर्यंत जाऊया टप्प्याटप्प्यानं, पण सदस्य व्हायला सांगा. म्हणून मित्रांनो, मी या निमित्तानं हे आवाहन तयार करायला आलो की हा पनवेल प्रामुख्यानं त्याला एक वेगळा इतिहास आहे. काय? कारण यासाठी मी कुठंतरी वाचलं होतं, कारण मला हे माहित नाही, म्हणजे प्रभुदत्त ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे वडील पनवेललाच राहत होते. आणि हे वैचारिक जी भूमी आहे ना, विचाराची क्रांती, म्हणजे त्या काळामध्ये काय त्यांचं पुस्तक देवांची हा अनेक त्यांची हे आहे माझ्याकडे. ती पनवेल पासून सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे नावाचा माणूस पनवेल पासून घडवला, सत्तेत गेला, काही असो हे करताय. पण नंतर त्यांची तिसरी पिढी, जेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलोय ना, श्याम मानव सर मातोश्रीवर गेले होते कायद्याच्या निमित्तानं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्वागत केलं. आमच्या आजोबाचं काम करताय, आम्हाला शक्य नाही झालं, आजोबाचं काम करताय. कायदा लागू केला ना, आम्हाला 14 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर केला त्या माणसाने. म्हणजे तुम्ही आम्ही आज बसलो असतो ना, सर्वांना त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून काम होती. ते म्हणाले तुम्ही अंगणवाडी सेविकापर्यंत जा, गावापर्यंत जा, हे जा, सर्व
छान अगदी. लगेच मग कोरोना सुरू झाला, बाकीचे सर्व आमची काम बंद पडले. कोरोना थोडा शिथिल झाल्यानंतर आम्ही पहिला त्या प्रोजेक्टचा भाग, जाधव सरांना माहित असेल, आपण कार्यशाळा घेतली लोणावळ्याला 5 दिवसात. प्रोजेक्टचा भाग होता तो. तुमच्याकडे प्रमाणपत्रही असेल ते त्यावेळेस दिलेलं आहे. नंतर काय झालं, आता त्याचा उल्लेख का करतो तुम्हाला सांगण्यासाठी, ते सत्तांतर झालं, ते शिंदे वगैरे कुठेतरी गेले वगैरे, आणि सत्तांतर झाल्यानंतर लगेच आमचा प्रोजेक्ट गेला आहे गुंडा आहे, चाललाच लागला त्याला. मी वारंवार जायचो. मी 2 वर्ष मुंबईत होतो, तरी विदर्भाचा आहे या संपूर्ण कामासाठी. आमच्याकडे सरांना माहित आहे की मंत्रालयाची पास होती त्यांनी दिलेली, केव्हाही जा केव्हाही या, सामाजिक न्याय विभागाला भेटा, त्यांच्याशी बोला, इव्हन ते संपूर्ण काय करायचे आम्ही करत होतो. पण बघा, सरकार बदललं आणि ते थांबलं. आणि ते थांबल्यामुळे आता वारंवार कितीही आम्ही हे केला तरी त्याला जोपर्यंत सत्तांतर होत नाही ते काही शक्य नाही. पण आपण थांबायचं नाही असं सरांनी ठरवलं. आपण ज्या पद्धतीने कामं करत होतो ती कामं करा ना. म्हणून हा पहिला मुद्दा मी सांगितला, सदस्यता नोंदणी मोहीम. म्हणून आपण पनवेल परिसरामध्ये, त्या रायगड जिल्ह्यामध्ये जेवढं काही असेल तर याचे सदस्य होण्यासाठी प्रवृत्त करा. निदान त्याला म्हणता येईल स्वाभिमानानं की मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सदस्य. हे झाल्यानंतर काय करणार, मी ज्या महत्वाच्या कामासाठी आलो, जाधव सर सांगितलं की आपण ही कार्यकारिणी आहे, इथं काम करतात लोक, पण सर म्हणाले आता कागदावरची जरा ठेवू नका तुम्ही, थोडासा त्यांना जी काम करतात त्यांना कार्यकारिणी द्या. मग आपण काय केलं, एक 15 लोकांची कार्यकारिणी आता तयार केली. मी विदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी जातोय, त्यांनी सर्वांनी मला पाठवल्यात. वेळ घेतात, 2-3 दिवसात पाठवतात ते, आम्ही हे करतोय. म्हणजे तेच आपल्याकडे संघटक हा महत्वाचा असतो आमच्या कार्यकारिणीमध्ये, आणि सचिव, हे 2 पद फार महत्वाचे असतात. अध्यक्ष काय करतोय, आम्ही आपल्या विचाराचा एक मोठा माणूस घेतोय जो अर्थसहाय्य करेल. म्हणजे एखादी अशी बैठक घ्यायची असली तर चहाची व्यवस्था करेल असा एक अध्यक्ष करतोय आपण. त्याच्या जोडीला एक उपाध्यक्ष, यांच्यासोबत जो काम करेल त्याला आपण कार्याध्यक्ष करतोय. आपल्याकडे पोस्ट नसतो, पैसा नसतो, तरी पण पैशाचं पट ठेवतोय आपण वर्गणी केलेलं, त्याला आपण कोषाध्यक्ष म्हणतो. एक सचिवाला सोबत देण्यासाठी सहसचिव करतोय, आणि 2 पद आणखी ऍडिशनल आपण त्यासाठी केली. आधी आमचं ते वेगळं संघटन आम्ही चालवायचो, आता एकत्र त्या ठिकाणी केलं. एक महिला संपर्क प्रमुख आणि दुसरं युवा संपर्क. म्हणजे महिलांचं संघटन करण्यासाठी एका महिलेला आपण ते पद देतोय, आणि त्या संपूर्ण महिलांना एकत्रित केल्यानंतर त्यांनी त्यांचं हे मुख्य शाखेने अनुभवाच्या आधारावर प्रशिक्षण करायचं किंवा कार्यक्रम घ्यायचे. त्याच संबंधित युवा संपर्क प्रमुख असं एक पद असतं. तो सुद्धा याच पद्धतीने युवांना एकत्र करून यांनी काम करेल. आणि सर्वात महत्वाचं पद जे जाधव सर म्हणाले की एक मीडिया प्रमुख आम्ही केला. हा मीडिया प्रमुख कशासाठी, तर तुमच्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी होतात, मला आनंद झाला इथे रेकॉर्डिंग होत आहे किंवा मग त्यांनी सर्वांच्या काय बोलताय ते सांगितलं आहे, प्रसारित होईल काही ना काही प्रमाणात. त्यात मीडिया सर्वात महत्वाचा आहे. पण मीडिया प्रमुखाचं दुसरं काम, अशी जी 10 पदं सांगितलेली, 5 कार्यकारिणी सदस्य, एकूण 15ची कार्यकारिणी. आणि हे सांगितल्यानंतर काय होतं, मीडिया प्रमुखाचं असं काम आहे की ऑनलाईन नोंदणी संपेल, आम्ही सांगू या महिन्यामध्ये ती संपेल. लगेच तुमच्या रायगड तालुक्याच्या संघटक आणि सचिवांना आपल्या जिल्ह्याच्या आपण ती यादी देणार आहोत ऑनलाईन, की तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी सदस्य झाले, 100 झाले, 50 झाले, 200 झाले. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच महिन्यात लगेच 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांचं ऑनलाईन शिबिर घ्यायचं आहे. ऑनलाईनला खर्च येत नाही, डाटाचा खर्च येतो, आणि वायफाय असतो बऱ्याच लोकांच्या घरी, त्याच्यामुळे तो सुद्धा खर्च येत नाही. ऑनलाईन बैठक घ्यायची आहे, आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं की अभावी कशासाठी स्थापना झाली, तिची भूमिका नेमकं काय आहे, ती कुठलं काम करतंय, आणि आपण पुढं काय काय करणार आहोत, असं 2-3 तासाचं शिबिर घ्या. आणि बाहेरची लोक नाही, तुम्ही संघटक सचिव त्यांना सांगणार आहात, ऑनलाईन बोलणार आहात. आणि हे झाल्यानंतर 100-150 लोकांची जी काही लिस्ट असेल तुमची, त्यातून काही प्रेरित होतील. बघा संघटना बांधणी कशी करायची, जे प्रेरित होतील त्यांच्यासाठी ऑफलाईन शिबिर घ्यायचं आहे मे मध्ये.
त्यांना बोलवायचं भांटिया हायस्कूलला, अशीच एवढीच वर्ग खोली. सरांना रिक्वेस्ट केली तर पैसे नाही घेणार ते जास्त. ऑफलाईन घ्या. वाटल्यात जे येणारे लोक आहेत त्यांच्याकडून 30 रुपये घ्या असं श्याम मानव सर म्हणालेत. कारण दिवसभराचं जर तुम्ही घेणार तर त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था नसल्याची त्याच पैशातून करा. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल की आपण पैसे दिले. आणि त्यांचं 1 दिवसाचं शिबिर घ्या. 1 दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्ही तर राहणारच, पण शेजारच्या ठिकाणून तुम्हाला जर मुंबईवरून काही एखादा कार्यकर्ता पाहिजे तज्ञ व्यक्ती त्यांनाच बोलवा. खानविलकर सर आहेत किंवा बाकीचे चंद्रकांत सर्वगुण वगैरे आहेत आमचे मुंबई जिल्हा संघटक वगैरे, त्यांना बोलवा आणि 1 दिवसाचं छान 4 ते 5 तासाचं ते शिबिर घ्या. आणि हे जेव्हा तुम्ही 50 ते 60 लोकांचे शिबिर घेणार तर काय होईल, यामधून तुम्हाला 10 ते 15 लोक तरी भेटतील. जास्त नाही, 50% सांगत नाही. आणि हा 10-15 लोकांचा जर नवा ग्रुप तयार झाला, असा ट्रेंड झाला, तर वर्षभर या ग्रुपच्या आधारे काम करायचं आहे आपल्याला. एवढी सोपी कल्पना आहे वर्षभराची. आता तुम्हाला वर्षभर काय काम करायचंय? मे मध्ये तुम्ही हे शिबिर घेतलं, यामध्ये एक विषय ठेवायचा आहे शिबिरामध्ये. तो विषय असेल वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा कायदा. याचं ट्रेनिंग तुम्ही केलेलं आहे ना जाधव सर? तुम्ही केलेलं आहे, तुम्ही केलेलं आहे. काय सांगायचं तुम्हाला माहिती. हे ट्रेनिंग त्या लोकांचं झालं आणि ते ट्रेनिंग त्या लोकांचं केल्यानंतर ते लोक कसे तयार होतील ते मांडणी करायला तयार होतील. काही चमत्कार सांगा त्यामध्ये कसे करायचे. सरांनी जो उल्लेख केला, आपल्याकडे बरेच चमत्कारांचा खजिनाच असतो, कारण कुठल्याही चमत्काराला आपण ते आव्हान देतो. ते शिकवा. आणि असे जर लोक तयार झाले तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही वर्षभर शाळा कॉलेजचे कार्यक्रम राबवा. आता तुम्हाला वाटलं की कोणीतरी सर म्हणाले की शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र द्यावं, याने द्यावं, त्यांनी द्यावं. स्वतःहून कोणीच काही करत नाही आपल्या. मी सांगितलं तुम्हाला व्यवस्था कशी आहे. शिक्षण मंत्र्याला वाटेल का हे असं करावं म्हणून? पुन्हा आपला बाबाही आपल्याला त्यांच्याकडे जायचं. रवी सरांना माहित आहे, आणि नव्या मुंबईमध्ये मागच्या वर्षी 2 वर्ष झाले एक चांगला उपक्रम केला. नव्या मुंबई महानगरपालिकेने आमचे कार्यकर्ते जाऊन भेटलेत आणि आम्ही 73 शाळांमध्ये कार्यक्रम केले. बऱ्याच कार्यक्रमाला मिळतो. ठाण्याची टीम त्यांनी उपलब्ध करून दिले शाळा. त्यातला 1 तास द्यायचे, आमची लोक द्यायची, चमत्कार शिकवायची, वैज्ञानिक दृष्टिकोन सांगायची. त्यांनी किती चांगला प्रतिसाद खरंच देतात आपण त्यांच्याकडे. आणि आता तर फारच सोपं आहे. तुम्हाला वाटेल की आपल्या विचाराचं हे नाही आहे, सरकार नाही आहे, तर मग कसं होईल? सोपं होईल. हा कायदा आहे. मी विषय तुम्हाला सांगितला. विषय कुठला आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा. 2 गोष्टीचं उत्तर द्यायचं कुठल्याही अधिकाऱ्याकडे जाताना. म्हणून मी काळजीपूर्वक बारीक बारीक ह्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो. कायदा कोणी तयार केला? सरकारने. बरोबर आहे ना? शासनाने तयार केला. मग ह्या कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे? शासनाचं. पण आता 13 वर्ष झाली, शासन करतंय का? नाही. मग कोण करतोय? आम्ही करतो. आम्ही काय अपेक्षा ठेवतो? फंडिंगची नाही ठेवत. तुमच्या अंतर्गत असलेल्या शाळा आम्हाला उपलब्ध करून द्याव्या. शिक्षणाधिकाऱ्याकडेही सांगा, कलेक्टरलाही सांगा. नाही म्हणणार आहे का? हा पहिला मुद्दा. एवढंच सांगायचा, जास्त काही बोलायची गरज नाही. हा वैसे आहे, वैसे आहे नाही. दुसरा मुद्दा असा सांगायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या संविधानानुसार हा देश चालतोय. बरोबर आहे. आणि त्याचा मी मागे उल्लेख केला, त्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये 51A मध्ये त्या जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा हे काम संविधानाचं आहे. संविधानाचं आहे म्हणजे देशाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे देशामध्ये जे सरकार आहे त्याचं आहे. पण करतं का? नाही. ते कोण करतोय आता? आम्ही. जो वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा हे दोन्ही काम शासनाचे आहे. म्हणजे कलेक्टर साहेबांना तुम्ही म्हणाल तुमची आहे. शासनाचा प्रतिनिधी तुमच्या जिल्ह्यात कोण आहे? बरोबर आहे ना? ते तुमचं आहे. साहेब तुम्ही करत नाही, आम्ही करतोय. आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे फक्त छोटंसं पत्र.
कशाला तुम्हाला पोलीस परवानगी लागते हो? हे काय दहशतीचं काम आहे का? नक्षलवादाचं काम आहे? देशाचं काम करताय, ते सरकार करत नाही, ते करताय. तुम्हाला कोणीतरी म्हणणार का नाही म्हणून? कोणीच करू शकत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही. या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. म्हणून ही जी मुलं तुम्ही तयार करणार, वर्षभर शाळा कॉलेजची कार्यक्रम करायची आहेत तुमच्या सोयीनुसार. आपल्याकडे फुल टाइम कुठलाही कार्यकर्ता नाही. आपलं अर्थार्जन, आपलं सर्व सांभाळून आपल्या सुट्या वगैरे व्यवस्थित हे करून जायचंय. मला माहित आहे मी काम करत असताना, कारण मी सुद्धा जरी आता रिटायर्ड झालोय, मी 5 राज्यामध्ये गेलो. ते सर्व ऍडजस्ट करून जायचं. त्याचा फायदा झाला आम्हाला. आता मला मोठ्या हक्काने एकदा मी कोणत्या सांगितलं, मी आणलाय तो तुमच्याकडे, हा एक पुन्हा कायदा आणला मी, कायदा असाच कायदा आहे हा कायदा. आणि या कायद्याचं नाव आहे बघा, या कायद्याला ऍक्टला काय म्हटलेलं आहे त्यांनी, हे बघा. This act may be called the Gujarat Prevention and Eradication of Human Sacrifice and other inhuman, evil and abhorrent practices and Blackmail Act 2024. गुजरात राज्याने केलेला कायदा. कोणाचं सरकार आहे माहिती आहे? किती वर्षापासून आहे बघा. खायचे तर वेगळे असतात ना, दाखवायचे वेगळे असतात. कोणालाच नको असतात अंदाज. घरात पाहिजे का कोणाला कोणाच्या घरामध्ये? कोणाच्याच नाही. फक्त पैशावाल्यांना वाटतं आपला काळा पैसा पांढरा करून देतो म्हणून वाटत पाहिजे. पण त्याच्या बायकोची पूजा करतो म्हटलं तर लागतं का घरात? कोण ते करत आहे? गुजरातला सुद्धा लागलं. हा इतिहास तुम्हाला यासाठी सांगत होतो मी. 5 राज्यामध्ये गेलोय. आमची राजकोटला, म्हणजे 2 सभा होत्या, 5 दिवसाच्या कार्यशाळा होत्या. एक अहमदाबादला, दुसरी राजकोटला. आणि राजकोटला आमच्या कार्यशाळेत सहसा नरेंद्र जाधव सर आणि मावस्कर सर इथं काम करतात ना, आनंद सर, त्या पद्धतीनं तिथं एक प्रोफेसर अश्विन कार्य म्हणून काम करायचं. पण आमचं संघ आयोजित केलं, हे केलं. आम्ही 5 दिवस ट्रेनिंग दिलं. आणि त्यानंतर इतका प्रेरित झाला तो माणूस, त्याला वाटलं आपल्यालाही काहीतरी केलं पाहिजे. तर तो नेमकं तिथल्याही वर्तमानपत्रामध्ये नरवडीच्या, जादूटोण्याच्या त्या सर्व घटना यायच्या, अंधश्रद्धेच्या. त्याने त्याचं संकलन करणं सुरू केलं. ही जवळपास मी सांगतोय 14-15ची गोष्ट आहे. त्या ठिकाणी सरकार होतं नरेंद्र मोदीचं, आणि 14ला तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आले. नेमकं काय केलं या माणसाने? त्याला वाटलं आपलं संघटन नाही, जास्त लोक नाही, कोणाकडे जावं, कोणाला मागे नाही, सरकार आपलं ऐकणार नाही. त्याने एक हायकोर्टाचे वकील घेतले अहमदाबादचे, ते आपल्या विचाराचे होते. त्याला वाटलं मला असं आहे, अच्छा आहे, आपण एक जनहित याचिका टाकू. आणि याचं सर्व हे तयार करून त्यांनी जनहित याचिका टाकली. आणि त्या हायकोर्टाच्या ह्याच्यात हे आम्ही ते दिलं होतं, त्याला पाठवलं होतं. हा कायदा इंग्रजी मधला, त्याला मराठी समजणार नाही, हा कायदा जोडला. आणि त्या याचिकेमध्ये असं लिहिलं की आपल्याही राज्यामध्ये नरबडी होतात, जादूटोण्याचे बळी होतात, अंधश्रद्धेचे बळी जातात. महाराष्ट्राने कायदा केला, आपल्या राज्यात का करता येऊ नये, तर महाराष्ट्रासारखा कायदा करावा, एवढी पेरली. आणि त्या हायकोर्टचे जज सुद्धा आपल्या विचाराचे असतील आहे. मी अभिनंदन केलं अहमदाबादला जाऊन त्यांचं. त्यांनी शासनाला निर्देश दिले गुजरात, आणि त्याला असं म्हटलं गुजरात शासनाला की महाराष्ट्र करू शकते तर तुम्ही का नाही, असा कायदा करावा. आणि ते निर्देश दिल्याबरोबर आता तिथे उपमुख्यमंत्री आहेत सिंगवी म्हणून त्याचं काहीतरी आडनाव आहे, मी त्यांनाही भेटलो 26 जानेवारीला. त्यांनी जसाचा तसा हा कायदा आपल्या सभागृहात ठेवला. महाराष्ट्र फोडला ना गुजरात लिहिला. दोन्ही कायदे जर तुम्ही पाळला, एवढाच फरक आहे. आणि 2024ला एकमतानं, कारण तिथं माहिती आहे तुम्हाला परिस्थिती अशी आहे, भाजप सरकारनं मांडला तर कोणी विरोध करेल का? तिथं आपल्याकडे विरोध तरी झाला. नरेंद्र दाभोळकरांचा इथं हत्या करायची लागली याच्यासाठी त्या सनातन्यांना, तेव्हा कायदा लागू झाला. तिथं सरळ कायदा लागू झाला. त्यावेळेस माझ्याकडे ते पेपरची पात्र सुद्धा आहे, चांगल्या डेक्कन हेरॉल्ड सारख्या वगैरे यांनी लिहिलेलं. आणि काय लिहिलं त्यांनी त्या
पेपरमध्ये जेव्हा हा कायदा केल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता प्रोफेसर कारिया हे कोर्टामध्ये गेल्यामुळे गुजरात सरकारला कायदा तयार करावा लागला. हे यश नाही का आपलं? एकटा कार्यकर्ता करू नाही शकला का? म्हणून तुमच्या एक एक कार्यकर्त्यामध्ये ही ताकद आहे, हे उदाहरण मी त्यासाठी सांगितलं. हा कायदा त्यांनाही गरजेचा वाटला म्हणून कोणी विरोध केला नाही. हा फक्त कायद्याचा प्रचार प्रसार करणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला संघटन मजबूत करायचं आहे. म्हणून मी आलोय की कार्यकारिणी मजबूत करा. मी त्याची लिस्ट सरांना पाठवलेली आहे ऑलरेडी आणि पुन्हा सर त्यात दुसरी लिस्ट पाठवली नाही. मी ऍडिशनल तुम्हाला हे सांगतोय की संपूर्ण कार्यकारिणी झाल्यावर 10 लोकांचं तुम्हाला सल्लागार मंडळ आपल्या विचाराची लोक आहे, वेळ देऊ शकत नाही पण ते म्हणतात बहुत अच्छा काम आहे. एक 10 लोकांचं सल्लागार मंडळ ठेवा. मोठी नावं असली तरी चालतं, त्यांच्या परवानगीने ठेवा. निदान आपल्याला म्हणता येईल हे आमचे सल्लागार आहेत. म्हणजे 15 आणि 10 25 करा. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जे तालुके असतील, आता तालुक्याकडे सुद्धा तुम्ही भर द्या. मला वाटते जवळपास रायगड जिल्हा फार मोठा आहे, 15 तालुके आहे ना, 15 तालुके. तर म्हणून रिक्वेस्ट करेन मी जाता जाता तेच सांगतोय, म्हणून यांच्या पूर्वी बोलायला उभा राहील. 15ही तालुक्यामध्ये किमान एक प्रतिनिधी तेव्हाच आपल्या विचारात. नंतर तो असं संघटन कळेल ना वाढवेल. पण जाणून बुजून तुम्ही प्रत्येक ट्रेस करा आणि त्या तालुक्यामध्ये त्याला तालुका संघटक म्हणा आणि ही कारवाई थोडं मनावर घ्यावं लागतं. तुम्ही आहे का रे बाबा अलिबागचा, कोणी तिकडे कर्जतला आहे का, कोणी रोह्याला आहे का, विचारावं लागतं ना. माणगावला कोणी आहे का आपला, विचारावं लागतं. तुम्हाला हो जसं आता तरुण मुलगा भेटला आपल्याला अशी आहेत. आणि कसं होतं सर, त्यांना एक सांगेन, जोपर्यंत आपण जबाबदारी देत नाही ना, कार्यकर्ता म्हटलं की मी सर्वच याचा कार्यकर्ता असतो पण एक पदाधिकारी म्हणून जबाबदारी दिली ना, त्याला वाटते मी प्रमुख आहे काहीतरी याचा. जाधव सर काय म्हणतील हे करून नाही दाखवलं तर. त्यांनी जबाबदारी दिली होती, थोडंसं आणखी 10 लोकांना कर, त्याचा व्हॉट्सअप ग्रुप कर, त्यामध्ये हे दे. तर हे करायचं आहे सर. म्हणजे निदान 15 तालुक्यामध्ये हे 15 तालुक्यात संघटक नेमा, जे जिल्हा कार्यकारिणीचे भाग असतील, तुमची जिल्हा कार्यकारिणी नेमा. फार कठीण नाही आहे आणि फार कठीण आणि मोठ्या पैशाचा मी प्रोजेक्ट दिलेला नाही. आपण वर्षभर असं राबवूया आणि पुढल्या वर्षी एक चांगलं चित्र निर्माण होईल. आता प्रामुख्याने परिस्थिती सुद्धा खराच्या निमित्तानं ही आपल्याला मिळाली. कारण खराच सारखा बाबा या पद्धतीने हे करतोय, लोकांना आता मीडियामुळे माहीत झालं. असे अनेक खरात आहेत, त्यांना सांगा. फक्त एकच वरवरचा खरात तुम्हाला दिसतो, जिल्ह्यामध्ये खरात आहेत, तालुक्यामध्ये खरात आहेत. हे खरात फक्त शोधणं काम आहे. कारण गेल्या 20-22 वर्षापासून काम करत होता ना. किती वर्ष लागली शोधायला? ते शोधायचं आहे म्हणून संघटन पाहिजे आहे आपल्याला. हे आवाहन करा लोकांना, निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या कामाला एक वेगळ्या पद्धतीने लोक बघतात आणि आपण त्याच पद्धतीने करावं. पुन्हा एक जाताना शेवटचा एक उपक्रम सांगतोय आमचा जो सुरू आहे, त्यामध्ये आपण जॉईन होऊ शकता. आम्ही एक ऑनलाईन राष्ट्रीय स्तरावरचं आमचं शिबिर याच आमच्या उपक्रमाचा भाग आहे, जो आम्ही फरवरीपासून सुरू केलेला आहे. एक 6 दिवसाचं आमचं शिबिर असतं. आम्ही 2 महिने ते मोफत ठेवलंय. जानेवारी मार्च, आता एप्रिलचं सुद्धा आपलं सुरू आहे. सुरू म्हणजे होणार आहे जवळपास. त्याच्या तारखा ते आम्ही 15 ते 24 ठेवल्या होत्या. 20 वगैरे असतील त्या तुम्हाला माहिती होती. हे कोणाचं शिबिर आहे? तर बरीच लोक अशी म्हणतात की आम्हाला पुन्हा आणखी डिटेल नॉलेज पाहिजे, तरुण मुलांना पाहिजे, त्यांनी ते शिबिर अवश्य करावं. प्राध्यापक श्याम मानव सर 6 दिवसाचं शिबिर घेतात ऑनलाईन. आपण लाईव्ह असतो आणि त्या दिवशी त्या विषयावर तुमचे जे काही प्रश्न असतील, आमच्यासारखा एखादा पत्र कार्यकर्ता असतो त्याची उत्तरं देतो, म्हणजे समाधान सुद्धा करतो. आणि 6 दिवस कुठं, सायंकाळी ते 7 वाजता सुरू होतं, 8-8:30 पर्यंत संपतं. आणि घरी तुम्ही एकटाच आनंद घेऊ शकत नाही. सोफ्यावर बसल्या बसल्या किंवा जेवण करता करता अख्खं कुटुंब ते शिबिर ऐकू शकतं. आणि सर चांगल्या पद्धतीने समजून सांगतात, त्यांच्या हातोटी तुम्हाला सर्वांना माहित आहे, याचाही लाभ होईल. तो उपक्रम आम्ही सुरू केलाय. हा आम्ही 12 महिने ठेवणार आहोत, दर महिन्यामध्ये. कारण पहिल्याच महिन्यामध्ये आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला
जवळजवळ 500 आमचे जे गुगल फॉर्म आहे त्याचा सुद्धा नोंदणी झाली. मग आमच्या लक्षात आलं की आम्ही जे ते जोडून घेतोय तर त्यामध्ये 100चीच लिमिट आहे, त्याच्या पलीकडे काही जोडता येत नाही. मग आम्ही त्यांच्या बॅचेस पाडल्या आणि त्यांना हे सांगितलं की पुढल्या वेळेस तुमच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात. आता मग आम्हाला लक्षात आलं की याच्यासाठी मोठी एक टीम ठेवावी लागते, फोन करावे लागतात आणि समितीलाही कुठलं काही साधन नाही उत्पन्नाचं. आता फी ठेवली आम्ही 100 रुपये या महिन्यापासून. या महिन्यामध्ये 100 रुपये जो भरेल तिथं स्कॅनर आहे ते करायचं पाठवायचं. 100 रुपये अलीकडे काही खूप झाले नाही. 6 दिवसाचा ते पूर्ण ते शिबिर असतो, चांगलं आहे. आपणही मलाही वाटतं मी इतके वर्ष काम करतो या चळवळी, पण आम्ही ते ऐकत असतो, बघत असतो. तर तुम्ही सुद्धा त्यामध्ये सामील व्हा किंवा तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा. ज्याला वाटतंय जो आपला विरोध करतो ना त्याला सुद्धा सांगा. मी एक मुद्दा मला सांगायचं होतं. कैलास आमचे मित्र या ठिकाणी बोलले, एकदा आता बिहारांमध्ये काम कमी केलं तरी चालेल, कारण त्यांनी बुद्धांचा जो धर्म घेतला ना त्याच्यामध्येच विज्ञाननिष्ठ विचार आहे. मग त्याच त्या लोकांना सांगायची काय गरज आहे ना? आता या ओबीसीला सांगायची गरज आहे. ते बीबीसी हे सर्व ते तिकडे गेले आणि ते म्हणत असतील ना ऐकत नाही, ऐकून पाहिजे बाबा एकदा थोडासा म्हटलं तर घे बोलू नाही तर नको बोलू. मला अनुभव, मी गडचिरोलीला गेलो होतो म्हणजे याच बैठकीसाठी हॉल भरलेला आणि पेपरला त्यांनी बातमी दिली होती. मग पेपरच्या बातमीचं कसं एक भाजपचा कार्यकर्ता आला, त्याचा परिचय, तुमचा जसा परिचय घेतला त्याचा परिचय, तो म्हणे मी भाजपचा कार्यकर्ता आहे. म्हटलं कशाला आलाय बाबा? नाव सांगितलं. हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं आहे ना? हो, मला वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? त्याच्या डोक्यात एकच मुद्दा घेऊन आला होता. ते म्हणे दुकानाला तोरण बांधतात ना लिंबू मिरच्याचं, किती मिरच्या वाया जातात, किती लिंबू वाया जातात, या पद्धतीनं तो सांगायला लागला. अरे वा वा वा, चांगला आहे. तुमच्या मनात नाही आलं पण तुझ्या मनात आलं, काय करू शकतो? नाही नाही आपण सर म्हणजे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. मग तुझ्याच अध्यक्षतेखाली कमिटी नेमून गेली मी गडचिरोलीला, कोणचा प्रमुख नाहीतरी भाजपचा कार्यकर्ता आहे, तुझेही काही हे आहे. हो हो सर मी काम करेन. मी जर म्हटलं असतं हा भाजपचा काय करणार, हटवून लावलं असतं, काम झालं असतं का? आता हो ना, हो हो, पण त्याला जेव्हा मग संपूर्ण बैठकीत तो बैठला तेवढं नाही गरजेचं आहे. आपल्याला तसं काम करावं लागणार. म्हणून कैलास सर विहारांचे कमी करा का, मंदिरात जास्त करा. आपली गरज आहे. आपण नाही गेलो ना तर अशोक खरंच जातील ना तिथं. त्यांनी ईशान्येश्वर केला होती ना आपला, आणि तेही सोयीचं ठेवतात. त्याच्यामध्ये ज्याची गरज आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. संतांनी सुद्धा तेच काम केलं, समाजसुधारकांनी तेच केलं. आपणही आपला पवित्रा बदलवायला पाहिजे. आपल्याला वाटतं की एवढे कार्यक्रम झाले पण जे विहारात झाली तर त्याचं काहीच होत नाही, कारण ऑलरेडी ती लोक त्या विषयीची साक्षर झालेली असतात, त्यांना पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. ही जी बाकीची ओबीसी जमात आहे, प्रामुख्याने ओबीसी जमात म्हणतोय, ही इतक्या या अंधश्रद्धेच्या यात खाईत गेलेली आहे, त्यांना हे कोणी सांगत नाही ना. विज्ञान सांगत नाही. मी आधीच बोललोय शिक्षण क्रमात अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश होऊ देत नाही, हे तुम्हाला आणू देत नाही. अजूनही त्यांना असं वाटतं की अंधश्रद्धा मानसिकतेची लोक जास्त असावी, जे अमेरिकेच्या ट्रम्पला वाटतं त्याची काही वाटतं, दुसरं काहीच नाही. सत्ता करण्यासाठी ते महत्वाचं. म्हणून या लोकांना त्यातून काढण्यासाठी ही जबाबदारी आपल्याकडे आहे, कारण बरेच काही बोलून गेले, जे जे आपण असे खावे ते दुसरे असे सांगावे. म्हणून जे आपल्याला माहीत आहे ते आपल्या मित्रांना आपण सांगूया. तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पक्षाचा असो. म्हणून हे एकमेव संघटन आहे. कुठल्याला अकोल्याला गेलो RSSची पाहिजे किंवा परिचय देताना सांगितलं मी RSS मध्ये काम करतो, म्हटलं आमच्या महिला आघाडीत काम करा. म्हणजे हो, ऍडव्होकेट होती. म्हटलं करा. सांगितलं, संपूर्ण बैठकीत बसली. या विचाराची जास्त गरज वाटतोय म्हणे तुमच्या, हा विचारच माहित नाही का ना, ती आलीच केला विचार. म्हणून म्हटलं ही लोक बदलतात, ही माणसं बदलतात, ती घ्यायची गरज आहे, त्यांच्यापर्यंत जायची गरज आहे आणि ती जाण्याचा आपण प्रयत्न करूया. काही जर प्रश्न उत्तर आपण घेऊ थोडक्यात 5-10 मिनिटात,
त्याच मी बोलणारच आहे, काही मनात जर शंका असतील, पण मी लांबलचक यासाठी मांडलं, हा संवाद होता, हे भाषण नव्हतं. खरातवर बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण खरात आपला काही मुद्दा नाही. त्यानं जे केलं, आता असे खरात होऊ नयेत आणि असलेले खरात शोधून काढावे. बरोबर आहे, आपलं काय मिशन आहे? असे खरात होऊ नयेत आणि असलेले खरात आपल्याला शोधायचे आहे. म्हणून संघटन मजबूत करायचं आहे, कार्यकर्ते आपल्याला वाढवायचे आहे. तोच एक निमित्त आपला आहे. शासन आपलं काम करतंय, त्याला सजा देणारच अनेक लोक पुढे येत आहे, पण आपलं काम आहे या विचारांचा प्रचार प्रसार करणं. शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा आपल्या सोबत आहे, बाबासाहेबांचं संविधान आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे आपल्याला या देशामध्ये कोणीही अडवणार नाही. आपण सर्व तनमन धनानं मनापासून काम करूया आणि या विचारांचा प्रसार करूया, एवढीच नम्रपणे विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यकर्त्याला कसं असावं कार्यकर्ता याचं मार्गदर्शन सरांनी केले आणि संघटन वाढवण्यासाठी सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय रवींद्र खानविलकर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर नेहमीच म्हणतात की आपण कमी असलो तरी चालेल, आपण काय प्रत्येक जण इथे बसलेला हा दाभोळकर आहे, प्रत्येक जण श्याम मानव आहे. आपण प्रत्येकाला आपण दाभोळकर समजून, श्याम मानव समजून आपण जर काम केलं तर हा हे म्हणजे मोठं काम आहे, आपल्याला सोपं होईल. सरांना विनंती करतो, सरांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय पासरे सर, मोहिते, जाधव, कांता बावस्कर, पत्रकार मित्र, इतर उपस्थित लोकांना. तर मी आता कोकणातून आलो, सकाळी झालो, तिथे आम्ही मारुती रायाची जयंती होती. जयंतीमध्ये आम्ही कार्यक्रम केले. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपले नमन प्रकार असतो, त्या नमनाची फी म्हणजे मानधन द्यायचं पद्धती सर्व मानधन दिलं जातं. आपलं फक्त मानधन दिलं जात नाही, पण आता कार्यक्रमानंतर मात्र कार्यक्रम होता 9 वाजता, 10 वाजता, 9:15 वाजता. माझ्या घरापासून तो 14 किलोमीटर दूर होता. त्याने जायचं, रिक्षाने यायचं. आपलं जंगल एरिया आहे. असं आहे कार्यक्रम झाल्यानंतर मानधन फारसं नाही दिलं त्यांनी. ह्याचे पैसे आपल्या मनात घालवायला लागतात, पण सोडायला मात्र 5-6 कार्यकर्ते, 8-10 पावलं आणि आणखी 5-6 मिनिटं आले. तर हे सगळं आपली एक आहे. आता जसं म्हणाले की काम मानव आपल्यासोबत येते, त्यामुळे आपण राहिलेले तर आपल्या खेड्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपण आपण चांगलं झालं. बाबा मराठी माणूस क्रांती खराब जाणणारी मंडळी आहे, ही मान खाली जाऊन जाणारी मंडळी आहे, त्या डोळ्याला डोळा मिळवणारी मंडळी नाही. आणि हे काम अहिंसा कार्यकर्ता करू. पुढे बाबाला गेला, बुवाला गेला, महाराज गेला, माणसा गेला, कांतीकडे गेला, किंवा एखाद्या व्यक्तीकडे गेला, त्याच्या डोळ्यात डोळे घालतो आणि त्याची मान खाली जाते. असा कार्यकर्ता निर्माण करणं गरजेचं आहे. जसं विज्ञान सांगितलं की आपल्याला त्या विज्ञानाच्या आधारे लोकांना समजून सांगायचं. सगळे खराब बाबांनी यादी काढली तर आम्ही एका सवयी आहेत का? याच्या अगोदर नव्हते का? आता निर्माण झाले का? काम मानवानी 1982 मध्ये जेव्हा काम चालू केलं, जेव्हा व्याख्यानाला जायचे तेव्हा हातामध्ये लोक दगड घेऊन असायचे. हे उभा राहा कसं टाळतात फोडतो पण जेव्हा कार्यक्रम संपवायचा तेव्हा ते हात खाली पडायचे दगड आणि नमस्कार करायचे. हे आता सांगितले कोणत्याही पक्षाला मत असतो, याला एकच बाजू माहिती आहे, दुसरी बाजू माहिती नाही आहे. जसं लहानपणापासून आपल्याला कंडिशनिंग केलं जातं, इव्हन पावला म्हणून माणसाचा मोठा होऊन गेला कंडिशन आहे. आम्ही बीएड शिकलो, लहानपणापासून त्या समाजात वावरतो, त्या धर्मात वावरतो, त्या देशात वावरतो. एकच संस्कार आपल्यामध्ये येतात. काय संस्कार येतात की एखाद्या व्यक्ती, एखाद्या देवतेची धर्म वेगळा असेल, प्रदेश वेगळा असेल, प्रामाणिकपणे ज्या उपासना करतो, ते आल्लाची असेल, दिलची असेल, आत्माची असेल,
देवदत्त वेगळा असतात आणि मग एक दिवशी असा येतो की त्याला देवदत्त असं नव्हते आणि अशा जर आपण नमस्कार केला त्याचा आशीर्वाद घेतला त्याचा फोटो ठेवला त्याने सांगितलेलं आपण पाळलं तर आपल्या जीवनामध्ये बदल होतो आणि आपल्याला सगळे सुटतात. या सगळ्यावर शास्त्रीय संशोधन झालेलं आहे. ते संशोधन आपण लोकांपर्यंत पोहोचवत नाही. पोहोचवलं की बाबा बुवा महाराज मानवी निर्माण होणं बहुत कठीण आहे. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्यात बदल करायचा असेल तर आपण जागरूक वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे. त्या मानवाच्या 3 जास्त व्हिडिओ उपलब्ध आहेत ते आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यानंतर मी प्रेमानंदांनी जवळजवळ एक पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये 150 मिलियन आहेत सायन्स बिहाइंड मिराकल म्हणजे जगभर आपल्याकडे नाही तर जगभर बाबा बुवा महाराज मध्ये कुठल्याही देशाचे असो कुठल्याही धर्माचे असो याच प्रकारचे शोधून करत असतात त्यांचे दृष्टी जमा करा ते एखादं पुस्तक आपल्यासोबत आहोत. हे सगळं कार्यक्रमाला आपण येत राहतो वाढत राहतो बघता बघता काय कार्य सुरू होतं त्याच प्रकारचा बाबा 2017-18 मध्ये रत्नागिरीला झरेवाडी होत आहे तिथे आपण एक्सपोज केला सेम दिली बाबा हा वय होता 65 वर्षाचा होता आणि स्त्रियांचं पूर्ण शोषण करायचं देखील जरूर कोणी देखील सांगणार मला जेव्हा कोण नाही का काही दिवस आले का माझ्याकडे काही दिवस सेवा दे मला सेवेकडे मिळाले आणि दिवस रात्र सुरू करायचा तर त्याच्या विरोधामध्ये विशेष काही करू शकतो नाही पण आता झालं तेव्हा अनेक विभूते म्हणून ते पोलीस अधिकारी होते पोलीस निरीक्षक पण त्याच्यावर तक्रारी जरा पुढे येत नाही अनेक विरोधी होते आपल्याकडे जेवढ्या विरोधी कायदा आपल्याला असं सांगतो तिथला जो पोलीस अधिकारी असेल रिजनल ऑफिसर असं म्हटलं जातं स्वतःहून तक्रार स्वतः निर्देश देऊन त्याला अटक करू शकतो अटक झाली त्याला गोळा करायला विशेष लोक बोलली आपल्याला पुढे यायला तयार नाही नाही वर्षानुवर्ष स्त्रियांचं शोषण केलं अवसर पण आहे आणि सातत्याने शोषण केलं एवढंच नाही त्रास विना करायचा सगळ्या स्त्रिया आतमध्ये असायच्या दोष म्हणजे बाहेर असायची वाचले घ्यायचा वाचवायचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये रंग भेटायचा वर्षामध्ये चालू त्याचं होऊ दे घडू दे मग काय म्हणजे शाळा कॉलेज आता आपल्या बाबासाहेबांची जयंती असेल हनुमान जयंती असेल सातत्याने लोकांसमोर जाणं विविध प्रयोगाच्या माध्यमातून प्रबोधन करणं आणि त्याला तर्कनिष्ठ विचार करायला प्रवृत्त करणं एखादा बाबा विरोधी काढतो ना तर आपल्याला सांगायला म्हणजे विरोधी काढतो ना एखादा जेल काढतो ना एखाद्या सगळ्या सोन्याची दुसरा सांगायला पाहिजे सोन्याची जेल का काढू शकतो तिला टेम्पल का काढू शकतो तो हवे खास फिरो एका धान्याचा फोटो का काढू शकत नाही हवे खास फिरो ते चार काळ का काढू शकत नाही तो एखाद्या गावात येत नाही हवे खास फिरो काढू शकत नाही तर आपण शिकवला जो आम्ही शाळेमध्ये आम्ही व्याख्यान देतो शेवटच्या 8 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया विचारतो प्रत्येक प्रयोग दाखवतो तो स्वतःवर सोडवून सांगत नाही तुला वाटतं आणि शेवटी मुलं सांगतात प्रत्येका पाठीमध्ये बदमाशी आहे त्या प्रत्येका पाठीमध्ये काहीतरी विज्ञान आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही जर विचार करू त्याला कोणत्याही बाबा बुवा महाराज तांत्रिकाच्या चमत्कार विश्वास ठेवणार नाही नवीन सुरू जायला थोडासा बराचसा वेळ लागेल काही वर्ष लागतील त्याचे खराब निर्माण होऊ नयेत त्याच्यासाठी आपण या प्रकारे आपल्यापैकी प्रत्येकावर जबाबदारी आहे नाव ध्रुव भविष्यामध्ये एक नाव आपल्याला कळला पाहिजे ज्या पद्धतीने इंटरेस्ट घेतोय खूप चांगला आहे त्याची मुलगी आहे या सगळ्यांनी युवकांनी या सहभागी व्हा आणि या सगळ्याचा फायदा इतर नाही होत स्वतःच होतो स्वतंत्र 40 मध्ये राहतो 10-12 मुलीमध्ये आम्ही जवळजवळ 10-12 राहतो पण या चळवळीमध्ये आलो आणि रजिस्टर जनता केलं 40 मध्ये राहायच्यामध्ये ब्लॉक मध्ये राहिला नाही 2 वर्ष झाली आणि मग सगळं गाडी घेतली भट्ट झालो आपण गेल्या महिन्यामध्ये 4 महिन्यापूर्वी जपानला जाऊन त्याच्यामुळे 10-10च्या चाळीत राहणारा माणूस किती प्रगतीला आणि चांगल्या मार्गाने शिकवत होतो सगळ्या गोष्टी करून त्याच्यामुळे शक्य झालं विचारामुळे शक्य झालं हे सगळे आम्ही पण दुसऱ्या बाजूला मात्र संगीताला भरपूर काही दिलं
त्याच्यामुळे आमची आर्थिक सुरुवात करतो गरीबच सिंडिकेट कार्यक्रम होते आठवण झाली मला एका ठिकाणी उल्हासनगर कार्यक्रमात गेलो होतो. तिथे एक पीएचडी शिक्षक मला भेटले आणि ते उपप्राचार्य होते. कार्यक्रम झाला तर हा माणूस आपल्याला पुढे खाली सोडायला हा मान हा सन्मान गांधीच्या कार्यकर्त्यालाच मिळतो. तर त्यानंतर एक गोष्ट मिळाला सांगतो. एक ध्रुव होता आणि पुरुष होता. एका गावामध्ये जे कृष्णाचं मोठं चर्च होतं तिथे एक प्रामुख्याने नवीन असेल काही मोठं फादर आले होते. खूप रसाळ वाणीने ते बोलायचे. लोकांना खूप चांगलं वाटायचं. त्याचं नाव होतं जॉन. एका मुलाचं नाव होतं गोव्याच्या बाहेरचं जॉन. जॉनच्या बाबा जॉनला म्हणाले अरे जॉन आज रविवार आहे. तर फादर म्हणाले की आज खूप चांगलं व्याख्यान करणार आहे. तर सर कसलं व्याख्यान करतात बाबा? बाबा सांगणार आहे की स्वर्गात जाण्याचा रस्ता याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे. जॉनची तयारी नव्हती पण बाबांना आग्रह केला. बाबांना हे सांगितलं येताना आपण कपडे घे बाबांना काय वाटतं जॉनने जर ऐकलं तर तो आधी होऊ शकेल. जॉनला घेऊन गेले कारण व्याख्यान झालं. माझं आपल्याला धर्माचं आचरण केल्यानंतर आपल्याला स्वर्गात कसं पडतं हे सांगितलं आणि त्याचा ते सातत्य धर्माचं आचरण केलं पाहिजे. गुजराला पाहिजे त्याचा जो धर्मग्रंथ आहे तो स्वतःने वाचला पाहिजे सांगितलं. ही गोष्ट काही वर्षापूर्वी किंवा या पद्धतीच्या सुविधा नव्हत्या. तर हे सगळं झाल्यानंतर जॉन आणि त्याचे बाबा निघाले. जॉनच्या बाबांनी त्यांना सांगितलं माझं लागली येतो. त्या गावामध्ये आलेलो आहे आणि हे गाव आड आहे पोस्टल ऑफिस आहे. पोस्टल ऑफिस कुठे जर मला सांगू शकाल का? काय हरकत नाही जवळ आहे सरळ जा शासन आला साहेबाचा वळा त्याचा एक मार्ग आहे उद्या तुम्हाला पोस्टाचं ऑफिस दिसेल. पोस्ट ऑफिस त्याच्यानंतर जॉन आणि बाबा जॉनचे बाबा होतं ना तू पण त्यावर आपण करणार ना जायचंय की नाही बघ फादरने असं दाखवलं की नाही स्वर्गात जायचा. जॉन काय मागवला शक्ती विवेक शक्ती मुलांच्या मध्ये ज्या झाली काय जन्म म्हणाला बाबा त्याने आपल्याला स्वर्गात जायचा रस्ता सांगितला. स्वर्गात जायचा रस्ता दाखवला देखील त्याला पुस्तकाचा रस्ता नाही नव्हता. त्या माणसाला पुस्तकाचा रस्ता माहिती नाही तो स्वर्गाचा रस्ता काय करणार? घरासारखे बाबा बुवा महाराज प्रत्येक धर्मामध्ये आहे प्रत्येक देशामध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या त्या धर्माच्या अनुषंगाने एका लोकांना अज्ञान असतं त्या अज्ञानाचा फायदा करतात. आपलं खरं काम आहे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकाला प्रश्न विचारणं का कोण कुठे कधी कसं याला पुरावा काय जो पुरावा देतील तो पुरावा सुद्धा आपण तपासून घेणं गरजेचं आहे. जर आपण केलं आपल्याकडे दोरे काही वापरायची गरज वाटत नाही. आता माझ्या प्रश्नात गेलो टीचर सकाळी उठी असायची तर इकडे तिथे बघितलं तर माणसाच्या कोणाच्या हातात अंगठी आहे कोणाच्या हातात दोर आहे कोणाच्या हातात चैन आहे कोणाच्या हातात पिक्चरमध्ये अंगठी आहे जपमा करत हायली क्वालिफाईड पर्सन फक्त होती रिप्लेस घेणारी बारीक मोबाईल करणारी पण त्याचा स्वतः विश्वास नाही आहे. घंटा पाहिजे त्याला दोरा पाहिजे त्याला काहीच पाहिजे त्याला अंगठी पाहिजे. माणसं निर्माण झाली तर आपला भारत मेला देश मान नको ना सातत्याने आपलं सातत्याने घर घातली लहान असतो आपण तर आपल्याला आईची घर पाहतो. तुम्हाला झाला पण आता एक आईचा पदर घेतला किंवा आता 10वी बाहेर जाईल एखादा 12वीचा विद्यार्थी आईचा हात धरून पैसे देतात आला त्याचा मला आई बाहेर बस मला भीती वाटते असा मग निर्माण झाला. आता जो निर्माण झाला त्याच्यावर आपण वाढेल का स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांनी जे सांगितले युवक मला कसा हवा तुला पाहिलं पाहिजे. आपल्याला यासाठी जसं या बालक 18 वर्षाचा झाला तर त्याला आईची गरज वाचते तसं आपण किती महिने मोठे झालो तरी आपल्या बाबाची गरज वाचते मला माणसाची गरज वाचते मला तांत्रिकाची गरज वाचते.
असे युवक, अशी मोठी माणसं, असे शास्त्रज्ञ हवेत का? स्वतंत्र पाहण्याचे, स्वतंत्रपणे विचार करणारे, तर्कनिष्ठ अशी माणसं हवी. विराटने काय केलं? एवढा विराट, पण त्याने अमेरिकेत कोणाला फेस आणला. कारण काय, त्याचे 90% स्त्रिया सुशिक्षित आहेत. बऱ्याच मेडिकल इंडस्ट्री आहे, 60% अधिक त्याच्याकडे स्त्रिया मेडिकल फील्ड मध्ये काम करणाऱ्या. सगळ्या डॉक्टरला नसतील असेल, आणखी काय असतील, लॅबोरेटरी असेल असतील, पण त्यांना काम करणार आहे. विराटने दुसरे वर्ष आपण कारण आपण हार करायला लढत होतो तेव्हा ते बंदुकी लढत होते. आता बाबा बुवा महाराज मातृकाच्या नाताला लागलो, आपण लहान नाही आलात तरी काय फायदा होईल? आर्थिक दृष्ट्या फायदा झाला नाही तरी विवेकाने अधिक सक्षम होऊ शकाल. आपल्या आर्थिक दृष्टीने चांगले व्यवहार करू शकतो आपण. त्याचा आपल्या फायदा मला झाला, आणि माझ्या अवतीभोवतीच्या मित्रांना सुद्धा झाला. मला असं वाटतं चळवळीत या, आपला फायदा करूया आणि आपला फायदा आणि समाजाला फायदा झाला. आपल्या अवतीभोवती आपल्याला समाजकरण अधिकाऱ्यांनी पत्र दिले त्याचं पाठवून, पण आपल्याला कळून इथल्या पोलिसांनी त्यांनी पत्र दिले आहे ना सर, पोलिसांनी पत्र दिलेले आहे. हा, त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम घेता येऊ शकतील. आम्ही रत्नागिरीमध्ये पोलीस पाटलांसाठी कार्यक्रम घेतला. पोलीस पाटलांचा कार्यक्रम घेताना आम्ही त्या ठिकाणी त्यांची आम्ही यादी मिळवली आणि त्यांची यादी मिळवून त्याचे फोन नंबर मिळवले. त्या गावात त्यांनी काय आले असतात की डायरेक्ट वापर त्याने जाऊ शकतो. पोलिसांनी फोन केला, सरपंचला फोन केला, त्या पोलीस पाटला फोन केला, एकाचे आपल्या इथे घर बसून आपल्याला मदत मिळाली की आपल्याला गावागावामध्ये या प्रकारच्या त्या कारणाने त्याच्यानंतर आपल्याला सांगतात की बाबा याच्यापूर्वी आंतरराष्ट्रीय काय झालं आम्ही तुम्हाला आधी प्रश्न करू, या घटना आम्हाला लगेच कळवा, म्हणजे याच्यावर आम्हाला बरा झालेला आहे. आपण वेळेमध्ये या ठिकाणी आला, आम्ही तुमच्याकडे आमचे कार्यकर्त्यावर बघतोय जसं सूर्याचा प्रकाश आपल्याकडे येतो आणि आपण जर नमस्कार करतो तर अवतीभोवत्या लोकांकडून तुमच्या विवेकाने दिला मोठ्या प्रमाणात पसरला सल्ला घ्यायला येऊ शकतील. आणि विवेकाचा सल्ला आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला दामोदर सुरुवात पाहिजे, त्या मनाची व्याख्या नाही पाहिजे. आणि या प्रकारच्या कार्यक्रमाचा उद्या रविवार आपल्याकडे कळव्याला आपले उद्या विनामूल्य कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी 19 पासून 22-24 पर्यंत आपली ऑनलाईन हिंदीमध्ये बाहेर सुद्धा सुद्धा घेतात, ती सुद्धा ऑनलाईन कार्यक्रम आहे. आपण भविष्यामध्ये एकत्र येऊ. 14 एप्रिल पासून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात्रा सर्वत्र मुंबई आणि उपनगर आणि त्या 4-5 जिल्ह्यामध्ये आपण सुरू करतो. आपल्या अवतीभोवतीचं एखादं विहार असेल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कार्य करू, एकत्र कार्य करू. फक्त आपल्याला जून पासून गट त्यानंतर आपण जवळपासच्या काळा असेल कॉलेज काम करते जातं. आता याच्यामध्ये पत्र आहे की कंपनी NSC अधिकारी आपण पत्र दिले आहे. या ठिकाणी कंपनी NSC असतात त्याच्या ठिकाणी आवडून आपल्याला बोलवतं. आपण त्या संदर्भात जवळ जे जे कॉलेज आहेत त्यांना हे पत्र घेऊन जर आपण दिलो त्यावेळेस मुंबई विद्यापीठाचे सरकारला पत्र आपल्याला शासन खूप काही मदत करतं आणि आपण सुद्धा सक्रिय काम केलं त्यामुळे त्याकडे मात्र आपल्याला आहे ते संवाद करायला आले, ते कार्य वाढावं यासाठी आले, आपला कार्यक्रम सक्षम व्हावा यासाठी आले. मला वाटतं ते रिटायर झालेले आहेत, रिटायर अधिक आपल्या नवीन कार्यकर्ता सुरू आहे त्याचे कौतुक करतो. मोदी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे कौतुक करूया. धन्यवाद सर. एक खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खानविलकर सर नेहमीच उपलब्ध असतात. ते आपल्या बरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमात असतात. खास करून मी आपले राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे सर हे नागपूरवरून या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना एक आमच्या टीमकडून छोटीशी भेट म्हणून एक
पुस्तक आम्ही देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मी खानविलकर सरांना विनंती करतो की त्यांनी सरांना एक छोटीशी भेट आमच्या टीम कडून सरांना तुम्ही या ना. आणि जाताना आपण सगळ्यांना एक ग्रुप फोटो काढू आणि मग आपण निघू. आपले सुविधा आणि त्याच्यामध्ये म्हटले की राज्य पद्धती आणि जीवन पद्धती आपलेच कार्यकर्ते आहेत 2 लाख पठाणकर आणि जे कार्यकर्ते आहेत ते गोरेगाव मोरेचे महाडला राहणारे आहेत त्यांनी दिलेलं आहे. यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम आभार. हिरे सरांना विनंती करतो ते आभार करावे. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्री हरिभाऊ पाटोडे सर यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन आपल्याला केलंय. संघटनेच्या अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या विस्तारासाठी किंवा त्याच्या विस्तारात येणाऱ्या अडचणी व त्यातून मार्ग कसा काढावा त्या संदर्भात त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलंय. एवढ्या लांबून ते बऱ्याचदा येतात. आम्ही आता जवळपास मला वाटतं की 4-5 वेळा आमची भेट झालेली आहे. तर नागपूरहून त्या या ठिकाणी येतात. तर त्यांचं मी आपल्या रायगड जिल्हा आणि त्याच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री खानविलकर सर हे तर नेहमी आपल्याला हवे तेव्हा आपण ज्या वेळेला बोलू त्या वेळेला ते उपस्थित असतात आणि आपल्या संघटनेच्या कार्यक्रमासाठी नेहमी ते मदत करत असतात. तसं बघायला गेलं तर काही संघटना अशा असतात की ज्यांना भारतातून काही जे मोठमोठे उद्योगपती असतात त्यांच्याकडून हजारो कोटी रुपयाचं अनुदान दिलं जात असतं त्यांच्या संघटनेसाठी. नाव बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. RSS सारखी जी संघटना आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचे मोठमोठे ऑफिसेस असतात, मोठमोठे कार्यालय असतात, अनेक मोठमोठ्या इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. तर त्यांना केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा आर्थिक मदत मिळत असते. पण एक आपली अशी एक संघटना आहे अनिस की आपल्याला आर्थिकदृष्ट्या कुठूनच मदत होत नाही. म्हणजे या ठिकाणी जो तळमळीचा जो कार्यकर्ता असतो हरिभाऊ पाटोडे सर असतील, रवींद्र खानविलकर सर असतील, मोहिते साहेब असतील किंवा जाधव साहेब असतील ते स्वखर्चाने हे उपक्रम राबवित असतात आणि समाज प्रबोधन हे त्यांचा मूळ जे उद्दिष्ट आहे. समाज प्रबोधन हे समाज प्रबोधनाचं कार्य ते करत असतात. त्यासाठी खानविलकर सरांनी आता जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दलही मी त्यांचा आभार व्यक्त करतो. श्री मोहिते सर यांनी देखील कार्यकर्ता कसा असावा आणि कसा घडवायचा यावर त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. ते सतत आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करीत असतात. तर त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले पत्रकार बंधू मी दोघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. समाजाचं प्रबोधन करणं हे जसं शिक्षकाचं काम असतं ना तसंच पत्रकारांचं सुद्धा असतं. कारण शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची अनेक हजारो विद्यार्थ्यांशी संपर्कात असतो तसे पत्रकार देखील समाजाशी संपर्कात असतात. समाज प्रबोधनाचं कार्य हे पत्रकारांच्या वतीने अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं मला वाटतं. तसेच उपस्थित असणारे कुंभार सर, बाविस्कर सर, बावस्कर सर आणि ज्याचं नाव मला माहित नाही माझे काही विद्यार्थी आहेत तिथे. तर सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी विशेष आभार जाधव सरांचं,
मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.